समजा वास्तूत काही दोष असेल, हां. तर मी ते जातकाला नाही सांगत. ह्याचं कारण आहे, की बघा आज आपण एका वास्तूत राहतो. हं. मी तुमच्या घरी आली आणि म्हणाली, "वॉव! किती छान सजवलंय तुम्ही. सुंदर हां, आहे तुमचा स्टुडिओ." हां. तुम्हाला आवडेल की नाही? हो. पण तेच म्हटलं, "अरे बापरे! इथे तुम्ही असं ठेवलंय का? हे हं. बरोबर नाहीये, हे चुकीचं आहे. त्याच्यापेक्षा ओह! हे असं नाही पाहिजे होतं." तर ओके. तुम्हाला काय ऐकायला आवडेल? तुम्हाला हे आवडेल, की माझा स्टुडिओ मी छान केलाय. हां. कमी जास्त प्रत्येकाच्या आयुष्यात असणारच आहे. बरोबर. ते चुकवू नाही शकत. हं. पण जे छान आहे त्याच्यावर जर मी लक्ष केंद्रित केलं तुमचं, तुमच्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा पण कमी व्हायला मदत होते. फ्लॅट सिस्टम जर म्हटलं, तर एक्झॅक्ट सेंटरलाच दरवाजा मिळेल माहीत नाही. तो राइट लेफ्ट असू शकतो. मग एक्झॅक्टली ती पोझिशन जी आहे, तर ती कशी ठरवायची, की पूर्वेला म्हणजे एक्झॅक्टली भिंतीच्या कुठल्या बाजूला? प्रश्न तुमचा एवढा युनिक आहे, की त्या प्रश्नाचं उत्तर मुंबईकर किंवा जो शहरी भागात राहतो, हं, त्या व्यक्तीला उत्तर मिळणं कठीण आहे. हं. कारण फ्लॅट सिस्टममध्ये तुम्ही बघाल, तर तुम्ही काहीही करा, तुमचा दरवाजा हा कॉर्नरलाच येणार आहे. बरोबर आहे. मग ओके. माझं सजेशन असं असतं, की तुम्ही पहिला उंबरठा बसवून घ्या. उंबरठा बसवून घेतल्यावर मग इतर विधी किंवा इतर वास्तूच्या ज्या काही पूजा आहेत त्या करा. इथून पुढे होणारे जरी लग्न आपल्या या पॉडकास्टमुळे मुहूर्तावर लागले ना, हां. तरी मी म्हणेल 99% लोकांना छान अनुभव येतील. ओके. म्हणजे वरात आहे ना, वरातीला बाहेर थांबवा. चालेल हं. आम्ही लग्न करतो त्या मुहूर्तावर 7 फेरे घेतो हां. आणि परत येतो नाचायला. इट्स ओके. हां. इतकं महत्त्व आपल्या मुहूर्ताला दिलं पाहिजे. आतापर्यंत वास्तुशांती गेलेत 8-8, 9-9 तास पण दिलेले आहेत. करायची म्हणून करणं म्हणजे आता हं. तुमचं काम आटपलं, की मला आता पुढे जायचंय. हां. असं नसतं. म्हणजे म्हणजे जे आमचे गुरुजी त्यांना माहिती आहे, मॅडमची वास्तुशांती म्हणजे एकच. म्हणजे आज एकच वास्तुशांती करायची. कारण त्या जातकाला ती अनुभूती आली पाहिजे. म्हणजे आम्हाला कित्येक जातकांचं असं आहे, की मॅडम मी पहिल्यांदा अशी वास्तुशांती बघितली. पण प्रत्यक्षात व्यक्तीला 2 राशी असतात. एक लग्न रास आणि एक हां. चंद्र रास. चंद्ररास. चंद्र रास ही तुमच्या मनाबद्दल म्हणजे तुमच्या विचारांबद्दल बोलते. लग्न रास तुमच्या शरीराबद्दल बोलते. हां. तुम्ही काय करणार आहात? कशा प्रकारची तुमची प्रवृत्ती आहे? कफवृत्ती आहे? हां. वात आहे, पित्त आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरून ठरतात. ओके. मग तिथे जर वेळच नसेल, तर तुमची कुंडली निघूच शकत नाही. हम्म. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, वास्तुशास्त्र हे तुम्हाला माहिती आहे, पण त्या वास्तुशास्त्रामध्ये कुंडली वास्तू हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे अर्थात मलाही माहीत नाही. फक्त मला माहिती आहे, की वास्तुशास्त्रवाले येतात, घर बघतात आणि रेमेडीज सांगतात आणि जातात. पण कुंडली वास्तू काय आहे? तर हाच प्रश्न घेऊन आपण आजचा पॉडकास्ट करणार आहोत. तर याच विषयी सांगण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत शुभांगी राणे मॅडम. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर्वात प्रथम आभार तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल. मी शुभांगी राणे. गेली 15 वर्ष वास्तू, ज्योतिष, न्यूमरोलॉजी, टॅरोट कार्ड या क्षेत्रात कार्यरत आहे. डाउजिंग, इतर शास्त्रही मी केलेली आहेत, अभ्यासलेली आहेत. कुंडली वास्तू हे मी गेली 15 वर्षापासून प्रॅक्टिस करते आहे आणि कुंडली आणि वास्तूचा संदर्भ घेऊन एकत्रितकरण करून त्याचा फार छान अनुभव मी आतापर्यंत माझ्या जातकांना देऊ शकले आहे. अरे वाह! ओके, ओके, ओके. मग आता एक्झॅक्टली मला सांगा, की वास्तू आपल्याला माहिती आहे, की समजा काही प्रॉब्लेम असेल, तर जो वास्तुतज्ञ आहे त्याला आपण बोलवतो आणि व्हिजिट करतात घराची आणि ते रेमेडीज देतात. बरोबर. मग याच्यात तुम्ही ज्यावेळेस एखाद्या वास्तूच्या व्हिजिटला जाता, हं. तर तिथं कुंडली वास्तू हा जो प्रकार आहे, तो कसा तिथे यूज केला जातो? सर्वप्रथम तर मी नॉर्मली जेव्हा जातकाचं बोलवणं होतं, त्यावेळेस असं होतं, की मी जातकाची कुंडलीचे डिटेल्स मागवून घेते ओके, आणि मी स्वतः कुंडली बनवते आणि त्याच्यामध्ये काय होतं, की आपण ज्या कुंडली बनवतो त्याच्यामध्ये वास्तूचा पण एक संदर्भ घेतो. त्याच्यामुळे ओके. वास्तू माझ्याकडे कुंडली आल्यावर मला बऱ्याचपैकी म्हणण्यापेक्षा मला बऱ्यापैकी अंदाज येतो, की समोरच्या जातकाच्या नक्की कोणत्या दिशेत, कोणत्या ठिकाणी काय वास्तुदोष असू शकतो, कशा प्रकारचा आहे. ओह! हा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा होतो. दुसरा फायदा हा होतो, त्या जातकाला मला उपाय देणं अजून सोपं जातं. वास्तूचे ओके. उपाय तर मी देतेच, रेमेडी हां. देतेच, द्यावेच लागतात हं. आपल्याला. कारण आपण इतके भाग्यवान नाही आहोत, की सगळ्यांना परफेक्ट वास्तू मिळेल. बरोबर. पण मग कुंडली काय होतं, की कुंडली ही व्यक्ती सापेक्ष आहे. ती तुमची आहे. हं. तुमच्यासारखी कुंडली जगामध्ये कोणाची नसणार आहे. हां. त्याच्यामुळे तुमच्या कुंडलीचे उपाय जेव्हा त्या वास्तूंना अनुसरून आपण करतो, त्यावेळेस तुम्हाला येणारा रिझल्ट हा अप्रतिम असतो. ओके. आणि हा कुंडली वास्तूचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. मग इथे कुंडलीचे उपाय, वास्तूचे उपाय असं दोघांचं मिलाप करून उपाय दिले जातात. समजा जसं तुम्ही म्हणलात, की कुंडली बघता आणि मग काही उपाय असतील ते सांगता. हं, समजा कुंडलीत काही प्रॉब्लेम असेल, हं. तर मग असं होतं का तुम्ही एखाद्याला वास्तूच बदलायला सांगता? डिपेंड करतं. म्हणजे आता बघा वास्तू ही भाजी नाहीये, की हां. आज घेतली, आता नाही आवडली बरोबर. तर बाजूला केली. हां.
आणि मुंबई किंवा शहरांमध्ये स्पेशली तर हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही होत. हां. मग अशा वेळेस त्या जातकाच्या कुंडलीमध्ये दशा कुठली चालू आहे, हं. महादशा कुठली चालू आहे, अंतर्दशा कुठली चालू आहे, त्यातल्या त्यात विदशा कुठली चालू आहे. ह्या सगळ्या दशांचा अभ्यास केल्यावर मला साधारणतः लक्षात येतं, की ह्या जातकाची आत्ता मनस्थिती, माइंडसेट काय चालू आहे हां. आणि वास्तूचे जे दोष आहेत, ते त्याच्यावर कसा परिणाम करतायत. मग ह्या ओके. सगळ्यांचं ॲनालिसिस करून मग डिपेंड करतं. मी त्याला मुहूर्तशास्त्राप्रमाणे एखाद्या दिवशीची पूजा सांगू शकेन किंवा वास्तूचे जेव्हा उपाय केले जातात, हां. तर त्या उपायांमध्ये अशा काही गोष्टी दिल्या जातात, की हळू-हळू त्या जातकाची ग्रोथ होईल आणि तो तर समजा जिथे राहतोय, हां. तिथे त्याला 1-2 वर्षात वाटेल, की नाही आता मला ही जागा पुरत नाहीये, मला जायला पाहिजे हां. किंवा नाही मला ह्याच्यापेक्षा वेगळ्या घरात जायला पाहिजे. ही आपसूक त्यांना बुद्धी होते आणि ही जी ऊर्जा एक्सचेंज होते, हां. ती ऊर्जा बदलायला मदत करायचे उपाय मग आपण देतो, की जेणेकरून त्याला त्याच्यातून बाहेर पडता यावं. ओके. 100% हे एकाच दिवशी किंवा हं. अगदी 2 महिन्यात, 4 महिन्यात बदल होणारी ही हां. घटना नाहीये. त्यामुळे मग याचा उपयोग असा होतो, की आपण जेव्हा कुंडलीचे उपाय करतो, तेव्हा वास्तूचे उपाय करतो. ह्या दोघांची ऊर्जा त्या जातकाला लागल्यावर आपसूक त्याच्या आयुष्यात अशा काही घटना घडायला लागतात हं. किंवा त्याच्या आजूबाजूला असे काही व्यक्तिमत्व येतात. हां. मग तो मित्र असू शकतो, शेजारी असू शकतो, ऑफिसचा बॉस असू शकतो, ओके. फ्रेंड असू शकतो, कोणीही असू शकतं. मग ती अशी काहीतरी गणितं त्याची जुळतात, की त्या उपायांमुळे किंवा त्या अशा काही केलेल्या आपण प्रभावामुळे त्याला इथून शिफ्ट येईल, बदली होईल, ओके. काही ना काहीतरी मार्गाने पण मग त्या वास्तूतून बाहेर पडेल. बहुतांशी मी 99% हं. समजा वास्तूत काही दोष असेल, हां. तर मी ते जातकाला नाही सांगत. ओके. ह्याचं कारण आहे, की बघा आज आज आपण एका वास्तूत राहतो. हं. मी तुमच्या घरी आली आणि म्हणाली, "वॉव! किती छान सजवलंय तुम्ही. सुंदर हां. आहे तुमचा स्टुडिओ." हां. तुम्हाला आवडेल की नाही? हो. पण तेच म्हटलं, "अरे बापरे! इथे तुम्ही असं ठेवलंय का? हे हं. बरोबर नाहीये, हे चुकीचं आहे. त्याच्यापेक्षा ओह! हे असं नाही पाहिजे होतं." तर ओके. तुम्हाला काय ऐकायला आवडेल? हां. तुम्हाला हे आवडेल, की माझा स्टुडिओ मी छान केलाय. हां. कमी जास्त प्रत्येकाच्या आयुष्यात असणारच आहे. बरोबर. ते चुकवू नाही शकत. हं. पण जे छान आहे त्याच्यावर जर मी लक्ष केंद्रित केलं तुमचं, तर हां. तुमच्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा पण कमी व्हायला मदत होते. हं. बघा बरोबर. सगळी शास्त्र तुम्ही कुठलंही शास्त्र घ्या, ही सगळी शास्त्र ऊर्जेची शास्त्र आहेत. हां. त्याच्यामुळे ही ऊर्जा आपण कशी चांगल्या प्रकारे बांधून ठेवतो किंवा बांधून ठेवायला पाहिजे किंवा साठवायला पाहिजे, हां. तसा तुमच्या त्या ऊर्जेचा आणि वास्तूचा त्याच्यात परिणाम पडतो. ओके, ओके, हां. ओके. बरं मग तुम्ही आता इतक्या वर्ष झालं करताय वास्तूचं. तर मग असं एखादं उदाहरण आम्हाला सांगा, हं. जेणेकरून प्रेक्षकांना पण रिलेट करता येईल, की समजा एखाद्या वास्तूमध्ये XYZ प्रॉब्लेम होते. तुम्ही नाव नाही घेतलं तरी हरकत नाहीये. हां. आणि तुम्ही ज्यावेळेस रेमेडीज दिल्या, तर त्यांच्या आयुष्यात जसं तुम्ही आत्ता सांगितलं तसे बदल झालेत. नक्कीच. नाव तर अर्थात मी नाही घेणार कारण जसं डॉक्टर्सचं काम असतं हां. तसं आमचं काम आहे, की ती प्रायव्हसी आम्हाला हं. जपलीच पाहिजे आणि आम्ही जपतो. तर मी एक केस तुम्हाला सांगेन, की माझी एक केस मुंबईचे माझे क्लायंट आहेत. हं. तर त्यांनी पण की ठीक आहे आता म्हणजे करायची आहे वास्तू. हं. मग त्यांना माझा रेफरन्स मिळाला होता. मग ते म्हणाले, "ठीक आहे, तुम्ही या आणि करून द्या." त्यांची वास्तू केली, त्यांची पहिली वास्तू केली. त्याच्यानंतर मी दुसरं त्यांचं ऑफिस करून दिलं. हां. त्याच्यानंतर मी जे काही त्यांच्या रिक्वायरमेंट आल्या त्या हं. करून दिल्या आणि गेल्या 10 वर्षापासून आम्ही ऑलमोस्ट हं. एकत्र काम करतोय. 8 ते 10 वर्ष. आत्ता त्यांनी त्यांच्या भावाला म्हणजे त्यांच्या हं. फॅमिलीमध्ये त्यांचे भाऊ अमृतसरला राहतात. हां. तर मुंबईमध्ये आपल्याला लिमिटेशन्स येतात. मलाही येतात, हां. की मी सगळे नियम वास्तूचे नाही लावू शकत. हां. म्हणजे बरोबर. इच्छा असेल तरी नाही लावता बरोबर. येत. मग अमृतसरला त्यांचा एक बंगला बनतोय, हं. कोठी बनते. तिथे कोठी म्हणतात अमृतसरला. हं. तर तो जो बंगला बनतोय, तर त्याचं प्लिंथपासून ओके. म्हणजे प्लिंथ कधी सुरू करायची, कोणत्या मुहूर्तावर घराचं जे जुनं घर घेतलं होतं ते पाडायचंय, ओके. त्याचा मुहूर्त, नवीन काम सुरू करायचं मुहूर्त, इथपासून हं. आपण आता त्यांचं काम ऑलमोस्ट फर्स्ट टू सेकंड फ्लोअर झालंय आणि गेली वर्षभर काम चालू आहे. ओह! म्हणजे वास्तू आज केली उद्या झाली असं नाही होत. आज त्या हं. बंगल्यावर जो 1-1.5 वर्ष झालं आम्ही काम करतोय. हं. म्हणजे मग त्या प्रत्येक ईच आणि ईच गोष्ट म्हणजे किचन कुठे पाहिजे, मग किचनचा पदमंडलामध्ये त्यांची शेगडी कुठे येते, ओके. लिफ्ट कुठे येते, बेडरूम कुठला आला पाहिजे, मुलांचा बेडरूम कुठे पाहिजे, देवघर, त्यांचं देवघर करेक्ट जागेवर यावं यासाठी मी त्यांच्या हॉलची संरचना सगळी बदलली, ओह! की नाही इथे कॉम्प्रोमाइज नाही होणार. ओके. सो असं मग सुरुवातीपासून आपण जेव्हा जिथे शक्य आहे तिथे नक्की करावं. मग तिथे काय होतं, की तुम्हाला जमिनीचे म्हणजे धरणी मातेचे सर्व उपाय करता येतात.
जे हां. आपल्याला फक्त बिल्डरची वस्तू जेव्हा करतो तेव्हा शक्य असतं. हां. फ्लॅटमध्ये ते शक्य नाही नसतं. होत. मग अशा सगळ्या वस्तूंची जेव्हा आपण करतो, तेव्हा माझा अनुभव असा आहे, की त्यांची सुरुवात एका घराची वस्तू करायची म्हणून झाली आणि आज त्यांचं सर्व कुटुंब म्हणजे अगदी त्यांचे भाऊ, बहीण, हां. फ्रेंड्स इथपर्यंत सगळ्यांच्या वस्तू मी करते. ओके. त्याच्यामुळे आत्ता मी त्यांच्या अमृतसरला जाऊन तिथे व्हिजिट करून, त्यांच्या बंगल्याचं पूर्ण काम करून, आर्किटेक्ट त्यांचा जो आहे, हां. त्याच्याशी बोलणं होऊन, इत्थंभूत असं काम गेली वर्ष, दीड वर्ष चालू आहे. ओके. आता नॉर्मली ज्यावेळेस आपण म्हणतो, की घराचा जो दरवाजा आहे तो पूर्व बाजूनी हवा आहे. हं. खिडक्या उत्तरेला पाहिजे, दक्षिण पॅक पाहिजे. काही अशा बेसिक गोष्टी बेसिक्स आहेत. आहेत, की बाबा ईशान्येमध्ये देवघर पाहिजे. पण आता कसं होतं, की फ्लॅट सिस्टम जर म्हटलं, तर एक्झॅक्ट सेंटरलाच दरवाजा मिळेल माहीत नाही. तो राइट लेफ्ट असू शकतो. मग एक्झॅक्टली ती पोझिशन जी आहे, तर ती कशी ठरवायची, की पूर्वेला म्हणजे एक्झॅक्टली भिंतीच्या कुठल्या बाजूला? प्रश्न तुमचा एवढा युनिक आहे, की त्या प्रश्नाचं उत्तर मुंबईकर किंवा जो हं. शहरी भागात राहतो, हं. त्या व्यक्तीला उत्तर मिळणं कठीण आहे. हं. कारण फ्लॅट सिस्टममध्ये तुम्ही बघाल, तर तुम्ही काहीही करा, तुमचा दरवाजा हा कॉर्नरलाच येणार आहे. बरोबर आहे. आणि ते तुमच्या हातात नाहीये. नाहीच आहे. हां. मग आपल्या हातात काय आहे, की आता जसं तुम्ही दक्षिणात म्हणालात, हं. दक्षिण भाग हा जो प्रभाग आहे, त्या प्रभागाचं खरं तर असं होतं, की निसर्गाने आपल्याला अष्टदिशा दिल्यात. हां. दशदिशा. हां. 8 दिशा म्हणजे ज्या मुख्य दिशा आहेत, त्या आपल्या आहेत 4. 4. हां. उपदिशा आहेत 4, 8. हं. अध, ऊर्ध्व हां. ह्या मुख्य दशदिशा आहेत. हां. या दशदिशांमध्ये अजून उपप्रकार पडतात. म्हणजे अगदी 16 डायरेक्शन्सपर्यंत जातात. मग त्याची 64 कला करू शकतो. ओके. हं. फार डीप आहे ते. हां. पण आता आपण फक्त मुख्य दिशांचं जरी गृहीत धरलं, हां. जर निसर्गाने 4 बनवल्यात, हां. तर त्याच्यामागे काहीतरी निसर्गाचा म्हणजे देवाचा काहीतरी स्वामींची काहीतरी इच्छा म्हणून हो, हो, बनवल्यात ना. हो. मग तसं बघायला गेलं तर आपण जर साऊथ पट्टा बघाल, तर साऊथ पट्ट्यामध्ये असंख्य मंदिरं ही साऊथ साईडला आहेत. हां. बरोबर. लॉजिकली म्हणजे मी लॉजिक फार आहे. हां, लॉजिकली हां. बोलते. मुंबईचं बघायला गेलं तर साऊथ मुंबई. हां. तुम्हाला आवडेल ना साऊथ हां. मुंबईमध्ये करेक्ट आहे. घर घ्यायला? हो. मग जर दरवाजाचा विषय केला तर तिथे घरच नाही घ्यायला पाहिजे. हां. मला सांगायचं हे आहे, की आपल्या चारही दिशा कारण बऱ्याचदा विदिशा वास्तू येते तेव्हा त्या बाकीच्या उपदिशांचे पण दरवाजे येतात. हं. त्याच्यामुळे दरवाजा ज्या क्षेत्रात येतोय, ज्या पदमंडलामध्ये येतोय ते आपल्या हातात नाहीये. मग हां. आपल्या हातात काय आहे, की तुम्हाला दरवाजा कुठल्या पदमंडलात येतोय, हं. तिथे तुम्ही वास्तू अनुरूप उंबरठा बसवणं, जो विधीपूर्वक ओके. म्हणजे तो बसवताना पंचरत्नांची स्थापना करणं, स्वस्तिक यंत्र आहे, त्याची पूजा करून म्हणजे अगदी गणेश पूजन, पुण्याहवचन करून उंबरठा बसवला पाहिजे. ओके. नुसताच उंबरठा हा विधी नाहीये. कारण उंबरठा विधी का केला पाहिजे, हं. ह्याच्यासाठी मला असं वाटतं, की हं. साक्षात नृसिंह म्हणजे विष्णूंनी त्याचा अवतार घेतलाय. ओके. तुम्ही त्या कथेचा जर संदर्भ लावाल, हं. तर हिरण्यकशिपूचा वध कुठे झालेला? उंबऱ्यावर बसून. उंबऱ्यावर. हां. उंबरठ्यावर येस. बसले हां. होते ना. ना घरात, करेक्ट, ना करेक्ट. हां. दारात, ना आकाशात, ना पाताळात. हां. मग त्यांनी उंबरठा निवडला होता. हं. आणि हेच कारण आहे, की आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं, की उंबरठ्यावर बसून बोलू नये. हां. का? त्याच्यामागे कारण तिथे अशा शक्ती, इतकी स्ट्राँग शक्ती हं. आहे, की तुमच्याकडनं अग्रेसिव्ह आहेत ना नृसिंह. करेक्ट आहे. तर अग्रेसिव्ह असताना त्यांनी त्याचा वध केलाय तिथे हां. आणि तिन्हीसांच्या वेळेस झालाय. हां. ना संध्या ना रात्री म्हणजे बरोबर. सकाळ ना रात्र त्यांनी हां. संध्याकाळी त्याचा वध केलाय. बरोबर. मग ती जी शक्ती आहे त्या शक्तीमध्ये चांगल्या रूपाचा आपण कसा आविर्भाव आपण आपल्या आयुष्यात करू शकतो यासाठी उंबरठा फार महत्वाचा आहे. आणि उंबरठा बसवल्यावर वास्तूमध्ये एक असं इनव्हिजिबल रेज तयार होतात. म्हणजे आता तुम्ही समजू शकता हां. रेज फार करेक्ट, महत्वाचे करेक्ट, असतात ना. करेक्ट. आपण आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहोत. पोहोचणार आहे. हां. कशाच्या माध्यमातून पोहोचतो, की असं काहीतरी आहे तिथे, की जे तुम्हाला मला त्यांना दाखवतंय, कनेक्ट करेक्ट आहे. करतंय. हं. पण आता ते दाखवायचं म्हटलं तर आपण दाखवू शकतो का? नाही. पॉसिबल नाहीये. म्हणजे आपली अजून तेवढी बुद्धिमत्ता आपण नाहीये. पोहोचलो नाही, की आपण ते प्रूव्ह करू. करेक्ट आहे. मग तो उंबरठा ती अशी रेज किंवा अशा काही किरणांनी तुमच्या दरवाजाचं प्रोटेक्शन करतो, की भले तुमच्या घरात काहीही प्रॉब्लेम्स असू देत, हां. बाहेरचे आत नाही येणार. ओके. म्हणजे घरचं झालं थोडं, हां. कशाला वैराने पाठवायला पाहिजे. हां. तर करेक्ट. या गोष्टीचा संदर्भाने तुम्ही मग त्या चारही किंवा अष्टदिशांचं प्रोटेक्शन तुम्ही उंबरठ्याने करू शकता. मग ओके. अशा प्रकारे आपण दरवाजाचं संरक्षण करून घेऊ शकतो. असं ओके. मला वाटतं. ओके. म्हणजे नॉर्मली ज्यावेळेस वास्तुपूजा होते, त्यावेळेसच उंबरठ्याचं पूजन करायला हवं. बऱ्याचदा असं होत नाही कारण तो पण जवळ-जवळ 2-2.5 तासाचा विधी आहे. ओके. मी बऱ्याचदा माझ्या क्लायंटच्या घरी उंबरठा अगोदर बसवून घेतलेला आहे. बरं. त्यानंतर वास्तुशांती केलेली आहे आम्ही. ओके. त्याच्यानंतर इतर पूजा किंवा वास्तूचे जे उपाय आहेत हे हं. आम्ही त्याच्यानंतर केलेले आहेत. याचं कारण
उंबरठा बसला हां, की तुमची मेन वेस, हां. नगराची वेस असते, है ना, सोसायटीचा बरोबर मेन आहे. गेट असतो. तुमचं मेन गेट प्रोटेक्शन झालं, हां, की मग आतमध्ये तुम्ही आणि अनुभव पण असा येतो. एकदा उंबरठा बसला, की मग त्या जातकाशी अनुरूप त्याला हव्या तशा संधी उपलब्ध करून देणं, हां, त्याचं हवे त्या ठिकाणी प्रॉपर कनेक्ट करून देणं, हां. असे अनुभव उंबरठा बसवल्यावर येतात. अरे वाह! मग ओके. माझं सजेशन असं असतं, की तुम्ही पहिला उंबरठा बसवून घ्या. उंबरठा बसवून घेतल्यावर मग इतर विधी किंवा इतर वास्तूच्या ज्या काही पूजा आहेत त्या कराव्यात. ओके. कारण काय होतं, वास्तुशांती समजा करायची झाली हं, आणि उंबरठा करायचा झाला, तर आम्ही फार पूर्वी मी केलेल्या आहेत. हं. तर इतकी धावपळ होते, की मग बऱ्याचदा वास्तुशांतीचा मुहूर्त पुढे-मागे होतो. हां. आणि म्हणजे माझ्या बाबतीत म्हणाल तर मुहूर्त म्हणजे अ, बाकी सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि मुहूर्त एका बाजूला. ओके. म्हणजे आत्ता रिसेंटली गोष्ट सांगते, की मी जेव्हा नवीन घरं काही वास्तू केली, तर त्याच्यामध्ये एक 3-4 कपल असे आहेत, ज्यांचं नुकतंच लग्न झालं होतं. हं, तर मी त्यांच्या फॅमिलीला विचारलं, की आता मला नुकतंच लग्न झालंय असं म्हटल्यावर मग हं. लगेच मला इन्स्टिंक्ट झालं, की चला ठीक आहे, मला तुमचं डेट ऑफ म्हणजे मॅरेज अॅनिव्हर्सरी डेट द्या. हां, आणि मी त्यांना विचारलं, की तुमचं लग्नाचा मुहूर्त काय होता? हा हां. होता. मग मी पुढे प्रश्न विचारला, की लग्न मुहूर्तावर लागलं होतं का? नाही, ते अर्धा-पाऊण तासात असेल. ओह! म्हणजे आपणच आपल्या मुहूर्तशास्त्राबद्दल इतके कॅज्युअल आहोत, हं. की आणि हेच कारण आहे, की आजकाल जे काही रिलेशन्स चालू आहेत, जशा ओके. प्रकारचे रिलेशन्स चालू आहेत. आता पूर्वी प्रॉब्लेम नव्हते का हो? हं. नाही होतेच की. प्रचंड होते. हं. पूर्वी पैसा कमी होता, प्रॉब्लेमही जास्त होते. जास्त होते. आत्ता पैसा जास्त आहे, प्रॉब्लेमही जास्त आहेत. पण त्या हं. कंपॅरेटिव्हली ॲटलीस्ट पैसा तरी आहे. जर आपण पैशाशी बरोबर. संदर्भ लावला हो, तर. हो, हो. पण तरी पण रिलेशन्स टिकत नाहीयेत. हं. ह्याच्यामागे बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यातलं एक महत्त्वाचं साधन हां. म्हणजे मुहूर्त असं मला वाटतं. ओके. त्याच्यामुळे बाकी दुनिया एक तरफ, मुहूर्त एक तरफ असं मी म्हणते. ओके, ओके. सो म्हणजे त्या मुहूर्तशास्त्राचा पण आपल्या आयुष्यावर फार परिणाम होतो. ओके. म्हणजे सध्या जे कॅज्युअली होतं, की बाबा वरात निघाल्यावरती नाचण्यात वेळ जातो आणि मुहूर्त टळतो. करेक्ट. तर ते ते नाही व्हायला पाहिजे. ओके. म्हणजे नवरा-बायकोच्या आयुष्याचा प्रश्न आहे थोडक्यात. बघा, म्हणजे आता तुमच्या प्रेक्षकांना, आपल्या सगळ्यांना हे मी नक्की सांगू शकेल, की इथून पुढे होणारे जरी लग्न आपल्या या पॉडकास्टमुळे मुहूर्तावर लागले ना, हां. तरी मी म्हणेल 99% लोकांना छान अनुभव येतील. ओके. म्हणजे वरात आहे ना, वरातीला बाहेर थांबवा. चालेल, हं. आम्ही लग्न करतो त्या मुहूर्तावर, 7 फेरे घेतो हां. आणि परत येतो नाचायला. इट्स ओके. हां. इतकं महत्त्व आपल्या मुहूर्ताला दिलं पाहिजे. ओके. बघा, आपले ऋषीमुनींनी का केलंय? हं. मुहूर्तशास्त्र हा एक विषय आहे आपल्याकडे ओके. आणि त्याच्यावर अगणित ग्रंथ आहेत. बरं. म्हणजे आत्ताच्या संकल्पनेने जर बघितलं, वास्तुशांतीचा जेव्हा आपण मुहूर्त काढतो, तेव्हा आम्ही सूक्ष्मातला मुहूर्त त्याला हं. म्हणतो, की वास्तुशांतीचा मुहूर्त काढल्यानंतर गृहप्रवेशाचा जो मुहूर्त आहे, तो वास्तुशांतीची पूजा सुरू झाली, की हं. त्याच्यातला एक पर्टिक्युलर वेळ असते, जेव्हा आपण गृहप्रवेशाची वेळ नियोजित करतो हां. जातकासाठी. हां. मग त्यावेळेस आपले गुरुजी त्यांना बाहेर घेऊन जाऊन तिथे लक्ष्मीनारायण रूपाने त्यांची पूजा करून त्यांच्याकडनं त्या बरोबर त्या मिनिटाला आम्ही घराच्या आत प्रवेश करतो आणि तो खरा गृहप्रवेश ओके. असतो. गृहप्रवेश आहे, आपण जावळ काढतो, त्याचा हं. मुहूर्त करेक्ट. बघतो. हो. अशा बऱ्याच शांती आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्या, त्याचे हो. मुहूर्त बघतो. तुम्ही बघा ना, हे मुहूर्त आणि अनुभव आहेत, की हं. त्या मुहूर्तावरती शांती केली, तो दिवस विधी बघून केली. जातकांना छान अनुभव येतात. ओके. सो या प्रकारे आपण आपल्या शास्त्राला छोट्या-छोट्या रूपातून वापरलं ना, तर फार छान अनुभव येऊ शकतात आणि येतात. ओके, ओके, ओके. हं. जसं तुम्ही आता मुहूर्ताचं म्हणालात, आपण आता लग्नाविषयी बोलत होतो, की लग्नाचं मुहूर्तावरती लग्न लागत नाही म्हणून त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम होतात. हं. तसंच वास्तुशांतीच्या वेळेस पण कदाचित होत असेल, हां, म्हणजे आमचीही झाली तर मला वाटत नाही तसं काही झालं असेल मुहूर्तावरती. हां. सो मग समजा तिथे जरी मुहूर्त टळला, हं. तरी वास्तूत प्रॉब्लेम्स येऊ शकतात का? प्रॉब्लेम्स म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल, की हो, अडचणीचा सामना नक्कीच करावा लागतो. ओके. कारण वास्तुशांतीचा जो मुहूर्त असतो, बघा, वास्तुशांती ह्या शब्दातच सगळं आलंय. हां. वास्तू, शांती. हं. तुम्ही घरी का येता? तुम्ही घर का म्हणता? हां, त्या घरी आल्यानंतर तुम्हाला सुखाची अनुभूती झाली पाहिजे. तुम्हाला शांततेची अनुभूती झाली पाहिजे. तुम्हाला तृप्ततेची अनुभूती झाली पाहिजे. बरोबर. तुम्ही घरी आल्यानंतर तुमच्या अहोंनी तुम्हाला ग्लासभर पाणी दिलं आणि धाडकन आपटलं, तर तुम्हाला कळेल की आज आपल्या घरात किती शांतता आहे. हां. पण तेच आणून दिलं की पाणी घे, आज मी भजी केली आहेत, भजी देऊ का? हाऊ डू यू हो. फील? फरक आहे ना? करेक्ट. सो हा जो ऑरा मेंटेन करायचा, हं. वास्तुशांती त्या पर्टिक्युलर वेळेवर जेव्हा होते ना, तेव्हा त्या घरामध्ये असणारी ऊर्जा पंचतत्वाशी अलाइन
होताना हां. ती त्या घरात राहणाऱ्या, नांदणाऱ्या व्यक्तींच्या शरीराशी अलाईन होणं ही तितकंच महत्वाचं आहे. आणि वास्तुशांतीचा तो मुहूर्त हं. तुमच्या शरीराची त्या पंचतत्वांची अलाइनमेंट करायला फार मदत करतो. ओके. म्हणून ती मुहूर्तावर होणं फार गरजेचं आहे. ओके. आम्हाला विचाराल तर मी आणि आम्ही जी काही वास्तुशांती करतो, हं. कमीत कमी 6 ते 7 तास लागतात वास्तुशांती ओह! करण्यासाठी. ओके. म्हणजे अथपासून इतीपर्यंत इतका वेळ कमीत कमी म्हणाली मी. ओके. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत वास्तुशांती केलेत 8-8, 9-9 तास पण दिलेले आहेत. ओह! कारण करायची म्हणून करणं म्हणजे आता हं. तुमचं काम आटपलं, की मला आता पुढे जायचंय, हां. असं नसतं. म्हणजे म्हणजे जे आमचे गुरुजी त्यांना माहिती आहे, की मॅडमची वास्तुशांती म्हणजे एकच. हां. म्हणजे आज एकच वास्तुशांती करायची. कारण त्या जातकाला ती अनुभूती आली पाहिजे. म्हणजे आम्हाला कित्येक जातकांचं असं आहे, की मॅडम मी पहिल्यांदा अशी वास्तुशांती बघितली आहे. ओह! कारण हे हे फिलिंग फार महत्वाचं आहे. हां. बरोबर कारण आहे. खरं तर वास्तुशांती शास्त्राप्रमाणे दर 12 वर्षाने करणं अपेक्षित आहे. किमान 10 ओके. वर्षाने. हो. पण पहिली जेव्हा असते, हं. तेव्हा ती परिपूर्णतेकडे आपण कसं नेऊ हे पाहणं हां. फार महत्वाचं आहे. म्हणजे आता आप आ जाओ फटाफट, फटाफट कर दो. हे फटाफटवालं काम नाहीये. नाहीये. म्हणजे ह्याच्यात तुम्ही जातकांची अलाइनमेंट म्हणजे आम्ही वास्तुशांतीच्या वेळेस सांगतो, की फक्त घरातले पूजेच्या वेळेस फक्त घरातली व्यक्ती ठेवा आणि पूजेच्या वेळेस त्या घरातल्या व्यक्तींच्या हातात मोबाईल नसणार आहे कोणाच्याच. ओके. ऑल मोबाईल शुड बी स्विच ऑफ. ओके. काय होतं, आम्ही इथे वास्तुशांती करतोय, तिथे गप्पा चालल्यात, हां. तिकडे कोणीतरी ओरडतंय. ते काय करतोय, कशासाठी हां. करतोय, त्याच्यासाठी आजूबाजूला व्यक्ती अलाईन होऊन बसणं फार महत्वाचं आहे. आणि ओके. ते असेल ना, तर त्यांनाही कळतं, की अरे हे किती छान चाललंय. हां. ह्याची ऊर्जा जी येते किंवा ह्याची जी ऐकायला शब्द म्हणा हां. किंवा तुम्ही म्हणा, की मंत्र उच्चार आहेत. हां. लहान मुलं असतील त्यांच्या कानावर पडणं. कारण त्या प्रत्येक एका रुचेची एक एनर्जी आहे, हं. एक ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा तुमच्या मनाशी, अंतरात्म्याशी, विचारांशी संलग्न व्हायला पाहिजे. हां. त्यासाठी हा सगळा घातलेला करेक्ट. उहापोह आहे. करेक्ट. मग अशा वेळेस हे शांततेत आणि चांगल्या मानसिकतेत होणं हे फार महत्वाचं आहे, असं मला ओके. वाटतं. आणि ओके. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फार प्रकर्षाने आणि फार नियोजित वेळेत करणं फार महत्वाचं आहे. ओके, ओके. मला वाटतं जे प्रेक्षक आत्तापर्यंत ज्यांनी पॉडकास्ट पाहिलाय आणि मॅडमनी जो मुद्दा सांगितलाय लग्नाचा असो किंवा वास्तुशांतीचा, मुहूर्ताचा, तर त्यांना कळालं असेल की एक्झॅक्टली मुहूर्त किती महत्वाचा आहे आणि वास्तुशांती कशी झाली पाहिजे आणि ते करताना काय नियम आहेत. अजून खूप सारं आहे आपल्याला पुढे बोलायचंय. तुम्ही आत्ता मुहूर्तावरून म्हणालात म्हणून एक संदर्भ सांगते अजून. मी कुंडली वास्तू करते. हां. कुंडली काढताना मला सगळ्यात महत्वाचा भाग काय माहितीये? हं. तुमची जन्म वेळ. ओके. म्हणजे जन्म ठिकाण माहितीये तुम्हाला, डेट ऑफ बर्थ माहितीये हां. तुम्हाला. पण तुम्ही म्हणाल मॅडम वेळ माहिती नाही. तर मी तुमची पत्रिका हं. नाही काढू शकत. ओके. का वेळ महत्वाची आहे? कारण तुमच्या जन्मवेळी पूर्व क्षितिजावर कोणती रास उदयास होती हं. आणि ती पूर्व क्षितिजावरची रास उदयास असताना तुमचं लग्न हं. म्हणजे तुमचं शरीर, तुमची शरीराची ठेवण, तुमच्या मानेची, शरीराची, नाकाची, डोळ्यांची ठेवण कशी आहे ती तुमच्या जिथे जन्म झालाय त्याच्या हां. अनुरूप ठरते. ओके. आणि मन जे नॉर्मली सगळ्यांना रास माहिती आहे, की माझी ही रास आहे. हां. पण प्रत्यक्षात व्यक्तीला 2 राशी असतात. एक लग्न रास आणि एक हां. चंद्र रास. चंद्ररास. चंद्र रास ही तुमच्या मनाबद्दल म्हणजे तुमच्या विचारांबद्दल बोलते. लग्न रास तुमच्या शरीराबद्दल बोलते. हां. तुम्ही काय करणार आहात, कशा प्रकारची तुमची प्रवृत्ती आहे, कफवृत्ती आहे, हां. वात आहे, पित्त आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरून ठरतात. ओके. मग तिथे जर वेळच नसेल, तर तुमची कुंडली निघूच शकत नाही. हं. आणि मग त्या वेळ नसल्यामुळे तुमच्या कुंडलीच्या 12 घरांमध्ये कोण-कोण, कुठे-कुठे बसलंय, ओके. कळूच शकणार नाही. ओके. म्हणून मुहूर्त फार महत्वाचा आहे. म्हणजे जन्मवेळ जितकी महत्वाची आहे तुमच्या हां. जन्मासमयीची, तितकीच ती वेळ म्हणजे मुहूर्त सगळ्या गोष्टींसाठी फार महत्वाचा आहे. ओके. म्हणजे मी तुम्हाला असं सांगेन, की तुमची जन्मवेळ तुम्ही यावेळेस जन्मावं, हं. हे पूर्वनियोजित तुम्ही करून आलेला आहात हां. येताना. करेक्ट. तसं इतकं सूक्ष्म आहे ते ओके. मुहूर्तशास्त्राचं असं आहे. आता मुहूर्ताचं आपल्याला कळालं, पण परत वास्तूकडे येऊयात. हां. जनरली समजा एखाद्या वास्तूमध्ये प्रॉब्लेम असेल, हं. तर सुरुवात जाणवते त्या जातकाला किंवा त्या व्यक्तीला पैशापासून. बरोबर. फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, स्टेबिलिटी नसेल, तर मग घरात कटकटी येतात. मग नंतरनं असं होतं, की ही वास्तूच बरोबर नाही. हे प्रश्न तयार होतात. बरोबर. मग सगळ्यात आता महत्त्वाचा मुद्दा, की फायनान्शियल स्टेबिलिटी येण्यासाठी
एखाद्या वास्तूमध्ये काय प्रॉब्लेम असू शकतात? बघा, तुम्ही जसं म्हणालात आत्ता, की हा प्रश्न फार महत्वाचा आहे, की फायनान्सचे प्रॉब्लेम सुरू झाले, की कलियुग आहे. त्याच्यामुळे कलियुगामध्ये हो. लक्ष्मी मातेचं तिची पहिली प्रतिमा किंवा तिची पहिली पूजा ही हां. कलियुगात होते. पण मी असं सांगेल, की एखाद्या वास्तूत आपण जेव्हा राहायला जातो, हं. तेव्हा फायनान्सपेक्षा जास्त मला असं वाटतं, की तुम्हाला हेल्थ ओके. वर फार इफेक्ट येतो. कारण मी वास्तू करताना पहिल्यांदा हेल्थ बघते. मी माझ्या ओके. प्रत्येक जातकाला सांगते, मला माहिती नाही तुम्हाला ही वास्तू अरबपती बनवेल की नाही, हं. परंतु तुम्हाला हेल्थपती बनवेल एवढं नक्की. ओके. कारण तुमचं आरोग्य जर चांगलं असेल, तर पैसे थोडेफार कमी आले, हां, हां. ठीक आहे, काही हरकत नाही. पण तुम्ही आरोग्यदायी असाल, तुमचे विचार चांगले असतील, तुमचे आचार चांगले असतील, तर आपसूक लक्ष्मी करेक्ट आहे. माता येणार आहे. हां, बरोबर. सो या सगळ्या गोष्टी होतात. हं. याच्यामध्ये बऱ्याचदा अ, वास्तूच्या प्रॉब्लेम्स किंवा जर दोषांचा विचार करायचं झालं, हां. तर मी जसं पहिलं सांगितलं, कारण उंबरठा आज प्रत्येक घर दोषपूर्ण आहे असं म्हणेल, कारण दरवाजा चुकीच्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे पहिला हां. उंबरठा होतो. हं. तर उंबरठ्यातून, तुमच्या त्या उंबरठ्यातून कुठल्या पदमंडलातून म्हणजे 45 देवता आहेत हां, वास्तूच्या. हां. आता त्या 45 देवतांमध्ये आपण असं गृहीत धरू, की 2 घरं आहेत. एका घराचं जे दरवाजा आहे, त्याचं पदमंडल राक्षस प्रवृत्ती म्हणजे यमपद म्हणू. ओके. स्टोरी फार मोठी आहे हं, वास्तुपुरुषांची, हं. पण एवढंच सांगते, हां. की वास्तुपुरुषांची निर्मिती झाली तेव्हा 45 देव आणि दानव असं हं. सगळ्यांनी मिळून वास्तुपुरुषाला पकडलं होतं. ओके. तर त्यांनी जिथे-जिथे पकडलंय, म्हणजे यम जे देव आहेत, हां. त्यांनी जिथे पकडलंय तिथे त्यांचं स्थान निर्माण झालंय, की आता ओके. इथे यांचेच अधिकार. मग यमपदामध्ये जर उंबरठा आला, तर हं. काय होणार? सुरुवात एकाच दिवशी नाही होत. ऊर्जा आहे ना, हां. बदलायला, तुम्हाला प्रभाव द्यायला वेळ घेणारच आहे. करेक्ट आहे. तर मग त्याच्यामध्ये माझं नेहमी वास्तूच्या जातकांनाही मी सांगते, की वास्तूचे रिझल्ट कसे येतात? तुमची अतिउच्च कुंडली आहे, तर तुम्हाला घर पण अतिउच्चच मिळतं. ओके. रिझल्ट 1.25 महिना, ओके. 2.25 महिने, 3.25 महिने, ओके. 6.25 महिने, 2.25 वर्ष, 2.25 वर्ष, 3.25 वर्ष. ओह! इट्स डिपेंड ऑन युअर कुंडली. ओके. आणि हेच कारण आहे, की कुंडली वास्तुशास्त्र केल्यावर रिझल्टची जी संभाव्य हां. घटना घडण्याची जी सापेक्ष त्यांना संभाव्यता वाढवू शकतो, हां. की हे इतक्या लवकर घडू शकतं. तर ते कुंडलीमुळे जास्त लवकर शक्य होतं. ओके. मग अशा वेळेस वास्तूचा पहिला झाला उंबरठा. हं. दुसरं आहे, की किचन. किचनमध्ये तुम्ही बघाल तर बऱ्याचशा जातकांच्या घरी कचरा कुंडी, जी कचरा पेटी असते घरातली आपली, कचऱ्याचा डबा, हं. अतिशय, अतिशय घाणेरड्या प्रकारांचा हो, असतो हो. आणि तिथे लक्ष्मीचा ऱ्हास होतो. म्हणजे ओके. माझी हं. आजीचं वाक्य होतं हे, माझी हं. आई नेहमी सांगते, की "बाई सुग्रण आहे की नाही, हं. हे तिच्या घरातल्या किचनवरून कळतं." हां. आजच्या बाबतीत, आजच्या कलियुगात मुंबईकर किंवा शहरांच्या बाबतीत बाई सुग्रण आहे की नाही, ते तिच्या कचऱ्याच्या डब्यावरून कळतं. अ, का? कारण आपल्याकडे अलक्ष्मी आणि लक्ष्मी. हां. अलक्ष्मी ही लक्ष्मींची मोठी बहीण आहे. हां. म्हणजे पहिला मान मोठ्या बहिणीचा असतो की नाही नेहमी करेक्ट. सगळीकडे. हो. मग तिला असं सांगितलंय, की जेव्हा लक्ष्मी घरात येणार, हां. तेव्हा लक्ष्मीला बाहेर जायचंय. ओके. म्हणून तिन्ही सांजे संध्याकाळी जो 7चा तिन्ही सांजचा वेळ आहे, म्हणजे हं. थोडक्यात 6:45 हं. टू 7:15 अर्धा तास. ओके. म्हणजे हा सायंकाळचं जी ही प्रभा आहे, हं. त्यावेळेस झाडू मारू नये. हां. मग तो स्वच्छता ठेवणं, मग अशा वेळेस स्वच्छता म्हणून 6:30ला झाडू मारून घ्यावा. ओके. आणि मग अशा वेळेस ती स्वच्छता जर असेल, किचन स्वच्छ असणं, की कचऱ्याचा डबा स्वच्छ हं. असणं, हे लक्ष्मी प्राप्तीचं फार सुंदर म्हणजे ओके. सोपा उपाय आहे, ओके. तो करणं. आजकाल कचऱ्याच्या डब्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात. शक्यतो हो. त्या वापरू नयेत, कारण प्लास्टिक इज राहू. ओके. तर दुसरं आहे उत्तर दिशा. उत्तर दिशा अशी अतिशय स्वच्छ असायला पाहिजे. उत्तर दिशा स्वच्छ असली, की आवक वाढू शकते. पण आवक वाढली तर तुमच्या घरात स्थिर राहण्यासाठी तुमचं नॉर्थ ईस्ट स्ट्राँग असायला पाहिजे. ओके. नॉर्थ ईस्ट स्ट्राँग आहे, पण तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी यायला पाहिजे. त्यासाठी तुमचं नॉर्थ वेस्ट स्ट्राँग असायला पाहिजे. ओके. सो पैसा फक्त एकाच बाजूने हा नाही येत. ओके. म्हणून तर स्वामींनी 10 दिशा दिल्यात ना. हां. अष्टदिशा आणि अधः-ऊर्ध्व दिलंय. करेक्ट. छप्पर पाहिजे, हं. जमीन पाहिजे तर घर बरोबर आहे. बांधणार. सो या सगळ्यांचा प्रभाव एकत्रितपणे होतो. पण त्यातल्या त्यात येस स्वच्छता ठेवणं, हं. घरामध्ये तिन्ही सांजेचं दिवाबत्ती होणं फार महत्वाचं आहे. याने ओके. फार चांगले अनुभव येतात. म्हणजे आता उपाय म्हणून सांगते हां. आपल्या प्रेक्षकांना, की लक्ष्मीचे काही मार्ग मिळत नाहीयेत, हं. काहीच समजत हं. नाहीये काय करावं. तर तिन्ही सांजेला दरवाजामध्ये दिवा लावणं, हां. स्पेशली तुपाचा. ओके. तुपामध्ये पण A2 म्हणजे देशी गाईच्याच तुपाचा ओके. प्रकर्षाने फार महत्वाचा आहे. हां. आणि तो लावल्यावर एक धूप स्टिक
हं. देशी गाईंचे धूपस्टिक्स मिळतात आजकाल. हां. ती धूपस्टिक दरवाजाची दृष्ट काढून म्हणजे ओवाळणं. हो. ॲक्चुअली ना बऱ्याच वेळेस आपल्या जातकांना हे माहितीच नाही की का ओवाळायचं. ते हां. ओवाळणं म्हणजे एक प्रकारची दृष्ट काढणं आहे. ओके. तर ती 3 वेळा ओवाळून मग त्या दिव्याच्या बाजूला ठेवावं. याने शनी महाराजांची जी घरामधली जी वृत्ती किंवा एक हां. दिशा आहे म्हणाल हां. वेस्ट, ती हील होते ओके. आणि तुपाने साक्षात लक्ष्मी यायला मदत होते. तुम्ही एक्झॅक्टली आता खूप सुंदर एक्सप्लेन करताय. म्हणजे थँक यू. मला तर इथं बसल्यावरती एकूण एक शब्द कळतोय. तर आता मला असं विचारायचं की काही आपले प्रेक्षक असे असतात ज्यांना या गोष्टीवर विश्वास नाहीये, की ते नाही मानत. हं. मग त्यांना असा प्रश्न पडू शकतो की हे कुठं लिहिलंय किंवा याचा रेफरन्स काय? तसंच त्यांना धरूनच समजा आता तुम्ही जे सांगताय, हं. तर आपल्या ग्रंथांमध्ये किंवा कुठे असं नमूद केलं आहे का याविषयी? तुम्ही ॲक्चुअली 2 प्रश्न विचारलेत आता. हां. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते, की काही प्रेक्षक आहेत, काही अशी लोकं आहेत ज्यांना याच्यावर नाहीये विश्वास. हां. सो माझं मत आहे की हे शास्त्र आहे. शस्त्र इति शास्त्र. हां. शस्त्र म्हणजे एखादं शस्त्र आपण जसं चालवतो, समजा हां. तलवार अशी चालवली, की ती काय करणार? ती वारच करणार. वारच करणार. बरोबर? बरोबर. विज्ञानामध्ये असं म्हटलं जातं, की तुम्ही एक गोष्ट एका मात्रेमध्ये घेतलीत, की त्याचं एका मात्रेमध्ये एका वेगळ्या गोष्टीचं रूपांतरण होतं. म्हणजे करेक्ट. गणित आहे. हां, एक वेगळ्या फॉर्ममध्ये जातं ते. फॉर्ममध्ये. म्हणजे ते गणित आहे. हेही तसंच आहे. शास्त्र हेच सांगतं आपलं, की एक गोष्ट पुन्हा तशी घडली, की त्याचं येणारं ऊर्जेचं रूपांतर म्हणजे येणारा जो रिझल्ट आहे तो हां. असा येतो. बरोबर? हां. त्या लोकांना म्हणजे मला अशा प्रकारे जे विचार करतात, की हे सगळं खोटं आहे, तो तांडा आहे किंवा हां. काय. तर असं मला म्हणणं आहे, की हे जे शास्त्र आहे, या शास्त्राचा समजा मी माझं उदाहरण घेतलं, की हं. माझं उदाहरण म्हणजे की मी शास्त्र मानते. हां. तर मी ह्या शास्त्राचा उपयोग करून घेतला. मी त्याचा उपयोग करून घेतला, उपाय घेतले, रेमेडीज घेतले, कुंडलीचे उपाय केले आणि हं. मला जो काही लाभ झाला. हां. मी अशी एक व्यक्ती आहे, की मी हे सगळं मानत नाही. हं. मी त्या शास्त्राचा उपयोग करून माझ्यासाठी नाही घेतला. हां. बरोबर? हां. मला काही फरक पडला का? नाही. उपयोग नाही झाला कारण मी हां. उपयोगच नाही केला. हां. त्या शास्त्राला काही फरक पडला का? नाही. नाही. तुम्ही माना अगर नका मानू. तुम्ही मानलत, तुम्हाला नक्की फरक पडणार आहे. ओके. तुम्ही नाही मानलं, शास्त्राला काहीही फरक पडत नाही. करेक्ट. कारण हे शास्त्र तुमच्या आमच्यासाठी आत्ता नाही बनवलंय. हे आज लिहिलेलं हां. नाहीये. याला 5,000 वर्षांची परंपरा आहे. हं. म्हणजे तुम्ही जसं विचारलत, की मी ग्रंथाचं म्हणजे मयमथम, मानसार आणि विश्वकर्मा प्रकाश या 3 ग्रंथांच्या बेसवर मी हे सगळं बोलते. ओके. म्हणजे मी सांगू तुम्हाला तर गेली 15 वर्ष वाचतेच आहे. मी अजून शिकतेच आहे. ओके. 5-10% पण अजून शिकली नाहीये. ओह! त्याचे इतके सुंदर रिझल्ट येतायत. म्हणजे आपल्याकडे प्रत्येक एका पायरीवरच्या गोष्टींवर प्रत्येकाचा संदर्भ दिलेला आहे. ओके. आणि त्या संदर्भाची आपण आपल्या आयुष्यासाठी जर उपयोग करून घेतला, तर रिझल्ट नक्की येतात. त्याच्यामुळे ओके. आता मयमतम ग्रंथाबद्दल बोलायला झालं, मी मागे पण म्हटलंय, हं. की मयमतम हा ग्रंथ मयासुराने लिहिलाय. ओके. मयासूर म्हणजे असुर हे तर असुर. त्याच्यात क्लिअर झालं. करेक्ट. कोण होते हे? मंदोदरी, रावणांची पत्नी हं. मंदोदरी यांचे पिता होते ते. ओके. ज्यांनी हा ग्रंथ लिहिलाय, ज्यावेळेस लंका बनवली त्यावेळेस. ओह! श्रीलंका ही सोन्याची होती. हां. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल, सोन्याची होती मग जळली का? हां. पुन्हा. आता त्याचंही उत्तर करेक्ट. इथे देऊन टाकते. मग पुन्हा प्रश्न यायला हां. नको. घटना अशी घडली होती, की लंकेला ज्यावेळेस म्हणजे अर्थात रावणाचं सगळ्यांना माहिती आहे, की तो कसा होता, किती वाईट होता, विचारांचा होता. हां. त्यांच्या ह्या वागणुकीमध्ये एक कथा आहे त्याची फार मोठी, पण शॉर्टमध्ये सांगते. रावणाला एक शाप मिळाला होता, हां. की तू ह्या ज्या सोन्याच्या लंकेवर अभिमान करतोयस ना, हं. ही लंका जळून एक दिवस राख होईल. सोनं जळून राख होतं का हो? पण ती राख झाली शापामुळे. सोन्याची लंका कोणाच्या शापामुळे? बरं, तो शाप पण दिला गेला होता साक्षात पार्वतीने. ओके. म्हणजे पार्वती, लक्ष्मीचं रूप तुम्ही हं. कोणतंही रूप घ्या. हं. जगदंबेने शाप दिला होता. त्याच्यामुळे बरं त्याला निमित्त पण साक्षात जगदंबाच ठरली. हां. सीतामाईंना घेऊन गेले. म्हणजे तुम्ही बघाल ना, तर ह्या सगळ्या घटना घटाकाश म्हणजे हां. प्रत्येक घटना घडण्यासाठी काहीतरी घटनेचा आविर्भाव होणं आणि मग त्याच्यातून जी उत्पत्ती होते तो घटाकाश असं म्हणतो. तर ह्या सगळ्या घटना एकमेकांशी पूरक असतात. मुद्दा हा आहे, की तो जेव्हा ग्रंथ लिहिला गेला, त्या ग्रंथाचा संदर्भ जर आत्ता पाहिला आपण, हां. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तंतोतंत मी 10/10 म्हणजे काळबादेवी वगैरे माझे काही क्लायंट आहेत मुंबई हां. साइड. हां. 10/10च्या रूममध्ये पण सेम रिझल्ट दिलेत. ओके. आणि 10,000 म्हणजे पलावाच्या इथे एक बंगलो केलाय मी. हं. मोठा बंगलो आहे डोंबिवलीतला. तर तिथेही तोच रिझल्ट आहे. ओके. अच्छा, त्या बंगलोचा एक किस्सा म्हणून सांगते, हां. वास्तूचा एक हे.
त्यांना मी बरेचसे छोटे-छोटे रेमेडीज दिले. मी म्हटलं कुंडलीप्रमाणे आणि ते दिले, ते त्यांनी केले. हां. पण त्यांचं ना गेट अपूर्ण होतं आणि मी ओके. त्यांना फार प्रकर्षाने सांगितलं, की काहीही उपाय करायच्या अगोदर तुम्ही हे गेट करा, गेट करा. हां. पण हां, मॅडम आपण करूया, असं करूया. बरेचसे उपाय त्यांनी हं. केले आणि नेमका उंबऱ्याचा उपाय करायचा होता आणि त्यांचं जे पदमंडलामध्ये ज्या उंबरा येत होता, हं. तो उंबऱ्याचा उपाय होऊच देणार नाही, असा माझा कयास होता. म्हणजे ओके. डिले करेल फार. ओके. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांनी बाकी सगळे उपाय केले. उंबरठा आणि बाकी वास्तूच्या नंतरचे जे फार प्रभावी हं. उपाय आहेत, ते त्यांच्याकडनं झालेले नाहीत अजूनही. ओह! बाकीचे सगळे उपाय करतात. कन्सल्टिंग चालू आहे, सगळं चालू आहे, हं. सगळं चालू आहे. मॅडम आपण आज करूया आणि जेव्हा मुहूर्त काढला जातो, की हां. आता उंबरठा बसवायचा आहे. हां. कोणीतरी जातं, ओह! कोणीतरी सोयर येतं किंवा आता लग्न आलंय मॅडम, आमच्या घरातच लग्न आहे, माझ्या चुलत्याचं आहे, त्याच्यामुळे आता मी काहीच नाही करू म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे, की ओके. कसा डिले होतो डिले बघा. होतो. आणि असं करत आज 3-4 वर्ष झाली या घोटाळ्याला. ओके. म्हणजे वास्तू कधी-कधी ना असं असतं, की वास्तू आपले लाड करून घेते हां, आणि हां. कधी-कधी असं असतं, की वास्तूची इच्छा असून पण त्या घटना नाही घडत. ओके. मग इथे ह्या ग्रंथांचा संदर्भ केला, मग काही शांतिकर्म किंवा हं. उपाय केले, तर फार छान अनुभव येतात. त्याच्यामुळे अर्थात या सगळ्या शास्त्राचा मी जे काही सांगते, ते सगळे आपल्या ग्रंथांमधून घेतलेलेच अनुभव आणि त्यांच्याच श्लोकांवरचंच हे सगळं शास्त्र आहे. ओके. आता कधी-कधी असं होतं, की एखाद्याने नवीन घर घेतलं, नवीन वास्तू केली, त्या घरात गेल्यानंतर खूप प्रगती होते. हं. आणि एखादी वास्तू अशी असते, की त्या घरात गेल्यावरती पैशाची चणचण भासायला लागते. जी ऑलरेडी एक स्टेटस असतं ते कमी येतं. थोडक्यात पैसा निघून जातो. निघून जातो. तर मग हे असं खरंच होतं का? बऱ्याचशा प्रमाणात होतं. ओके. म्हणजे बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा हो असंच होतं, मी असं म्हणेन. कसं होतं, की मी म्हटलं तसं, तुमच्या कुंडलीतली ग्रहदशा म्हणजे जी काही येते, हां. महादशा असेल, अंतर्दशा असेल. आपण असं गृहीत धरू, की तुमची एक चांगली महादशा किंवा तुम्हाला लाभणाऱ्या ग्रहाची महादशा सुरू झाली आहे. हां. तर तुम्ही अशा घरात जाता, जे तुम्हाला वास्तू अनुरूप मिळतं. इनफॅक्ट तुम्ही जाताना वास्तू कन्सल्टंटला बोलवता, की बाबा हां. मॅडम तुम्ही या आणि वास्तू करा. मग तुम्ही त्या घरात जाता आणि तिथून तुमची प्रगती सुरू होते. बरोबर. ठीक आहे. आणि ते झालं, की तुम्हाला त्याच्या अनुरूप सगळे अनुभव तसे येतात. बरोबर. वास्तूमध्ये प्रॉब्लेम येणारच नाहीत का? वास्तू केल्यानंतर सगळंच छान होणार का? हं. तर मी म्हणेल तुम्ही जशी कुंडली घेऊन आलायत, हां. तसे सगळे अनुभव तुम्हाला येणार आहेत. पण ओके. वास्तू चांगली असेल, हं. तर तुम्हाला आलेल्या अडचणी किंवा आलेले काही वाईट अनुभव सुद्धा हां. त्याच्याबरोबर उत्तर घेऊन येतात आणि ओके. तुम्ही त्या अडचणीमधून सहज बाहेर पडता. ओके. हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं हां. उत्तर. दुसरं अ, छे मी हे सगळं मानत नाही, असे हं. म्हणणारे बरेच हो. जण आहेत. अशा सदृश्य व्यक्तींना मी पाहिलंय प्रत्यक्षात माझे क्लायंट आहेत. हां. ते माझा रेफरन्स त्यांना कोणीतरी दिला होता आणि हं. साक्षीने फोन केला म्हणजे माझी असिस्टंट आहे तिने हं. फोन केला होता की असं-असं आहे. तर ते म्हणाले, "हां, ठीक है मैं आपको बताता हूँ." हं. ठीक आहे. आणि साधारणतः 2-2.5 वर्षांनी त्यांचा मला फोन आला. मलाच फोन डायरेक्ट आला, ओके. की "मैडम ऐसा-ऐसा है, ऐसा-ऐसा है, उन्होंने आपका रेफरेंस दिया था, आपको याद है हमने 2 साल पहले बात की थी?" म्हटलं, "हाँ, आप ज़रा घर देखने आओ." हं. तो मग मी त्यांना विचारलं, की "आप यही घर लेते वक्त शायद हमारी बात हुई थी." तो बोले, "हाँ, करेक्ट. यही घर लेते वक्त हमारी बात हुई थी." मग इथे मी नेहमी म्हणते तसं, हं. की कांदे पोहे आधी की लग्न? कांदेपोहे. आता त्यांनी काय झालं, की कांदे पोह्याचं इन्व्हिटेशन दिलं होतं. हां. पण त्यांनी म्हटलं, "आपण कांदे पोहे नंतर करू." ओके. वास्तू आधी घेतली आणि मग हां. मला बोलवलं. मग हे काय होतं, की तेव्हा माझ्याकडे चान्सेस किंवा चॉईसेस कमी आहेत. हं. तुम्ही जे घेतलेलं घर आहे, मला त्याच्यात तुम्हाला आता अनुसरून उपाय द्यायचे हां. आणि त्याची प्रतिकार द्यायची. त्या व्यक्ती तिथे राहायला गेल्यानंतर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि असं 100-1 करोडचे असं मी म्हणू शकतो. ओके. त्यांना 2 करोडचं लोन झालं होतं, ते कसं फेडायचं हे विचारायला मला शेवटी त्यांनी फोन केला. अरे बापरे! याला 100% वास्तू किंवा 100% कुंडली ही नसते. हे ओके. दोन्ही मिक्सचरच असतं. ओके. कारण तुम्हाला ती दशा आली, ती दशा तशी मिळते आणि त्या ओह! दशेने त्या दिशेकडे तुम्ही जाता आणि त्या दिशेमध्ये तुम्ही स्थिरावता. ती दशा तुमची संपली, हं. की त्या दिशेतून तुम्हाला ती बुद्धी होते, की आता आपण कोणाला तरी हां. बोलवू आणि मग त्या घटना घडतात. म्हणजे ओके. थोड्या दिवसापूर्वीचा एक किस्सा सांगते. माझ्या हं. एका क्लायंटने मला विचारलं, की "नाही नको मॅडम जाऊ दे. काय गॅरंटी की वास्तू केल्यावर रिझल्ट येईल?" म्हटलं, "अर्थात नाहीये गॅरंटी. हं. कारण गॅरंटी मी घ्यावी इतकी काही मोठी मी नाही. हां.
दुसरं मला स्वामींनी इथे आणलंय कारण मी तुमची काय म्हणू शकतो त्याला आपण? मी पोस्टमॅन आहे. हां. मी जस्ट निमित्त मात्र आहे, है ना? करेक्ट आहे. की मी तुमच्याकडे यावं यासाठी स्वामींनी मला नियोजलंय हां. तुमच्या आयुष्यात. ते करावं तेवढं काम झालं, की माझं काम झालं, तुमचं काम झालं. हां. ती गॅरंटी द्यायची मग त्या गॅरंटीचं असं विचारायचं झालं, की आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, बरोबर? बरोबर. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरला सांगतो, की "डॉक्टर बघा बरं मला काय झालंय." असं म्हणतो का? नाही. तुम्ही पहिलं सिम्प्टम्स सांगता, सांगता. की मला गेले 3-4 दिवस झाला ताप येतोय, खूप सर्दी आहे वगैरे, हो, वगैरे. हो. मग तो डॉक्टर चेक करतो, मग तुम्हाला गोळ्या देतो हं. आणि आपण त्या गोळ्या घेऊन घरी जातो. ही पहिली स्टेज. हां. असं होतं का, की घरी गेल्यावर डॉक्टरने गोळ्या दिल्यात, मी डॉक्टरला दाखवून आले, गोळ्या-बिळ्या काय मी घेत नाही, मला बरं झालं पाहिजे. आणि तुम्ही 4 दिवसांनी डॉक्टरला जाऊन सांगाल, की "डॉक्टर मला काय अजून बरं वाटत नाही." तो पहिला प्रश्न काय विचारतो? गोळ्या घेतल्या होत्या का? तिन्ही डोस कंप्लीट केले का? जे कॉमन 3 दिवसाचे करेक्ट, असतात. करेक्ट. हां. हे शास्त्राचा उपयोग करा, फायदा होईल की नाही गॅरंटी देअर इज नो गॅरंटी. म्हणजे मी नेहमी हे म्हणते, की हे शास्त्र जादूची कांडी नाहीये, की अशी फिरवली आणि अशी झाली आणि वॉव! छान सगळं छान झालं. करेक्ट. असं नाही होत. हां. परंतु हे जादूपेक्षा कमी पण नाहीये. हं. हे केल्यानंतर तुमच्या आसपासची ऊर्जा अशी काही बदलते, अशा काही घटना तुमच्या आजूबाजूला घडतात, की तुम्ही पॉझिटिव्ह ऑराकडेच जातात. ओके. शास्त्राप्रमाणे इथे एक वाक्य फार सूट होतं. हं. "यत पिंडे तत ब्रह्मांडे." ओके. म्हणजे जे तुमच्यामध्ये आहे तेच ब्रह्मांडात आहे. हं. मग तुमच्यामध्ये जे ब्रह्मांडामध्ये चांगलं आहे, ते तुमच्यामध्ये आणायचं असेल तर शास्त्राचा अवलंब करा. लाभेल की नाही हे तुमची कुंडली डिसाईड करणार आहे. कारण बरोबर. कुंडलीत लाभणारं असेल ना, तरच तुम्हाला बुद्धी होणार मला बोलवायची. हां. आणि लाभायचं नसेल ना, तर मी तुमच्या उंबऱ्यापर्यंत येऊन पण मी परत मागे जाणार. जाईल. हां. असंच होतं. आणि त्या वास्तूला जर वास्तू करून घ्यायची नसेल, वास्तूचं रेमेडी करून घ्यायची नसेल, तर त्या जातकाला बुद्धी होत नाही हा अनुभव आहे. ओके. म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडे फिमेल म्हणजे स्त्रिया फार इमोशनल असतात सगळ्या हां. गोष्टी. त्यांना एकच असतं सगळं छान व्हावं. त्याच्यामुळे चुकीचं आहे का बरोबर माहीत नाही. माझं छान होणार आहे ना, मी ट्राय करणार. बरोबर. पुरुषांचं असं नसतं. म्हणजे तिथे फार बुद्धी फार लागते की नाही? तर मी म्हणते नक्की बुद्धी लावा. पण बुद्धी अशी पण लावू शकतो, की उपाय आहे ना, टूल आहे. ट्राय करून बघू. म्हणजे आपल्यात म्हटलं ना, लागला तर तुक्का. करेक्ट. है ना, गाजराची मुळी. हां. वाजवली तर पुंगी, नाही वाजली तर मोडून खाल्ली. ह्या केसमध्ये इथे हे शास्त्र वाजणार म्हणजे वाजणार आहे. तुमचा त्यावर विश्वास हवा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, की 15 वर्षात अनेको क्लायंट आहेत. बऱ्याचशा क्लायंटचं असं मत होतं, की दे डोंट डिस्क्लोज, की मी हे शास्त्र केलंय किंवा असं होतं बऱ्याचदा सगळ्यांचं असतं. तो सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण माझं असं म्हणणं आहे, की एक ग्रॅटिट्यूड त्या हो. शास्त्राला पण गेलं पाहिजे. करेक्ट. जर तुम्ही एखादं गोष्ट सांगता, की हो मी हे शास्त्राचा अवलंब केला आणि मला याच्यामुळे फायदा झाला. करेक्ट. तर तुमच्या एखाद्या सांगण्याने, काही गोष्ट सांगण्याने जर तो तिसऱ्या व्यक्तीला हुरूप येणार असेल आणि तो ते करायला प्रवृत्त होणार असेल आणि त्याने ते केलं आणि त्याला तो लाभ झाला, तर तो व्यक्ती तुमच्या त्या गोष्टीला हे म्हणेल, "अरे मी ह्या व्यक्तीचं असं मत ऐकलं होतं, वाचलं होतं किंवा पाहिलं होतं, म्हणून माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मी हे केलं. खरंच हे शास्त्र काम करतं." सो आणि हे ग्रॅटिट्यूड देणं आपल्या शास्त्राला फार महत्वाचं आहे. दुर्भाग्यवश आपण ग्रॅटिट्यूड नाही देत. आज गीता म्हणजे सर्वोच्च स्थान आहे तिचं. म्हणजे जो गीता वाचतो ना, त्याला आयुष्यात कुठे कसा मार्ग शोधायचा हे सविस्तर कळतं. तुम्ही बघाल तर गीतेचा संदर्भ ज्ञानेश्वरीत जो लागलाय, म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये घटघटना घटाकाश ह्याचा संदर्भ ज्ञानेश्वराने दिलाय. तो गीतेचा संदर्भ घेऊन दिलाय, की तुम्ही जिथे आहात, जिथे राहता, ज्या ठिकाणी राहता, त्याचं अवकाश, घटाकाश, त्याचं अवकाश हे चांगल्या ऊर्जेचं ठेवणं, चांगल्या मितीचं ठेवणं आणि त्या मितीमध्ये तुम्ही राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि ह्याचा संदर्भ मग इथे येतो, की तुम्ही ह्या शास्त्राचा कसा अवलंब करून घेता. त्यामुळे मी तुम्हाला इतकं नक्की सांगेल, की दोन्ही परिणाम पाहायला मिळतात, चांगलं आणि वाईट. आपल्याला या शास्त्राचा अवलंब करून मधली दोरी साधायची आहे, की वाईटही नाही, फार चांगलंही नाही, पण आपण छान जरी चालू शकलो आणि आपल्याला त्या संदर्भात चांगला अनुभव येऊ शकला तरी खूप होईल, असं मला वाटतं. ओके. आतापर्यंत आपण घराविषयीच बोलतोय, कुंडली आणि वास्तू. मग समजा पत्रिकेवरनं किंवा आता समजा ज्या घरात तो राहतोय, त्या घराच्या इम्पॅक्टमुळं व्यवसायात यश किंवा अपयश हे ठरू शकतं का? मी जी पीएचडी केली आहे ती मुख्य व्यक्तीचं बेडरूम
ओके. घराचं हं. आणि मुख्य व्यक्तीची बसण्याची जागा. बरं. या 2 गोष्टी अशा आहेत, की ते जर स्थिर असेल, हं. करेक्ट पदमंडलामध्ये असेल, साउथ वेस्ट हा असणं योग्य आहे. पण त्या साउथ वेस्टमध्ये तुमचा जो हं. नवरा-बायकोंचा बेड येतोय, तो कुठे येतोय? ओके. याच्यावरून त्यांची सगळी गणितं फिरणार आहेत किंवा ती हां, तशी हां, हां. त्यांना बुद्धी होणार आहे आणि ती ऊर्जा त्यांच्या आजूबाजूला वावरणार आहे. तर अर्थात जर वास्तूमध्ये काही कमी असेल, हां. तर जातकाला ते अनुभव येतात आणि वास्तू अनुरूप असेल, तर त्या जातकाला तसेही अनुभव येतात किंवा त्या घरात गेल्यावर अपॉर्च्युनिटी येते. ओके. पण दोषपूर्ण असेल तर अपॉर्च्युनिटी तोंडापर्यंत येते, पण ती निघून जाते. ओके. किंवा अपॉर्च्युनिटी येते आणि ती दोषपूर्ण असेल आणि त्याच्यात कुंडलीचं काही समजा अजून काही योग दृष्टी टाकतायत असं हां, हां, हां. म्हटलं, तर मग तो व्यक्ती तिथे हात घालतो आणि तिथे फायनान्स लॉस होणं, पैसे अडकणं, ओके. अशा काही अनुभव असे काही अनुभव येतात. त्याच्यामुळे वास्तू ही फक्त घरासाठीच पाहणं, हं. मी म्हणेल की व्यवसायासाठीही तेवढाच परिणामकारक सिद्ध होते. मग ते व्यवसायामध्ये तुमचं सेल्स टीम कुठे आहे? ओके. तुम्ही कुठे बसताय? कशाप्रकारे बसताय? हां. तुमची बसण्याची जी जागा आहे आणि तुमची जी स्पेशल मेन चेअर ती हं. कुठल्या पदमंडलात येते? ओके. हा फार महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे ओके. मग ती सगळी गणितं तशी त्या वास्तूला रिझल्ट द्यायला परिणामकारक ठरतात. ओके, ओके, ओके. पण मग नॉर्मली समजा आता काही प्रेक्षक आहेत, ज्यांना बेसिक छोट्या-छोट्या रेमेडीज जर करायच्या असतील, जसं आपण आता पैशाचं म्हणतोय. हं. तर जसं आपण म्हणतो, की 7 घोड्यांची जर फोटो लावले, तर ते पैशाचा वेग वाढतो, असं म्हणतात. सो नाही, मग तसं काही आहे का? मी मगाशी म्हटलं तसं, की मी पूर्णतः भारतीय वास्तुशास्त्र करते. हां. भारतीय वास्तुशास्त्रामध्ये 7 घोडे हे सूर्य महाराजांचे आहेत. ओके, त्याच्यामुळे ते एकाच दिशेला पळू नाही शकत. ओके. सूर्य महाराज एकाच दिशेला पळले तर चालतील का? नाही. मी फार लॉजिकली हां. समजवायचा प्रयत्न करते. मी आजपर्यंत माझ्या कोणत्याही क्लायंटला घोड्याची फ्रेम लावले असं सांगितलेलं नाही. ओके. त्याऐवजी मी त्यांना सांगितलं, की सूर्य महाराजांची मी प्रतिमा देते. ती प्रतिमा इथे-इथे स्थापन करा. हा ओके. मंत्र देते. तो घ्या. त्या मंत्राचा चांट करा. बघा, हे शास्त्र म्हणजे मॅगी नाहीये. हं. 2 मिनिटात झाली. हां. सॉरी. त्या वेळेचं, त्या मंत्रांचं आदान-प्रदान करावं लागणार आहे. ती ऊर्जा तुम्हाला एक्सचेंज करावी लागणार आहे. हां. कारण तुम्ही आदान-प्रदान केलं तर मूव्हमेंट होणार ना. करेक्ट. अशा काही छोट्या-छोट्या उपायातून नक्कीच साधता येतं. मग तसं करायचं आहे, तर मी तुम्हाला सांगेल सूर्य महाराजांची प्रतिमा लावा. तुमची पूर्व ओके. दूषित आहे. पूर्व हं. दूषित आहे, तर तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी येणार नाहीत. ओके. अपॉर्च्युनिटी आल्या तरी म्हणतात ना, तोंडापर्यंत घास हां, आला हां, आणि हां. गेला, हे होणार. तुमचा नॉर्थ वेस्ट हां. दूषित आहे, तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी येतानाही प्रचंड कष्ट हं. किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार, तुम्ही जाणार, तुमचं सिलेक्शन होणार, पण तुमचं फायनल सिलेक्शनला तुम्ही परत येणार. ओके. असे अनुभव येतात. अशा वेळेस तुम्हाला अपॉर्च्युनिटीज करायच्या. सगळ्यात हं. सोपा उपाय सांगते. हं. अपॉर्च्युनिटीज तुम्हाला हवेत नॉर्थ वेस्टला भगर, लोखंडाच्या कढईमध्ये भगर बनवून ठेवा हां. आणि ती भगर दर 8 दिवसाने बदलायची. ओके. सोपा उपाय आहे, कमी खर्चाचा मग आहे. कोपऱ्यात ठेवायची बनवून. हां. आता ओके. पदमंडलानुसार बघायला गेलं तर ते एक पदमंडल असतं. हां. पण त्यातल्या त्यात म्हणजे असं म्हणायचं झालं तर समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग. हां. काहीच नसण्यापेक्षा हां. काहीतरी. तर नॉर्थ वेस्टचा कोणताही कोपरा जो हं. तुम्हाला मिळतोय, तिथे एक लोखंडाची ओके. गोल वाटी आणा हां. किंवा कढई आणा हं. आणि त्याच्यामध्ये भगर भरून ठेवा. दर ओके. शनिवारी ती बदला. आता हे असे उपाय आहेत, ह्याला धान्यशास्त्र आणि हं. धातुशास्त्र ह्या दोघांचा उपयोग करून मी तुम्हाला ओके. सांगितलंय. त्याच्यामुळे ह्याच्या रेमेडीजमध्ये हं. माझ्या हं. धातू, धान्य, औषधी, रत्न हे संस्कार येतात. ओके. सगळं नॅचरल, सगळं निसर्गाशी समतोल हां. साधणारं. ओके, तर ओके, हे तुम्हाला मी नक्की सांगेल, की ह्या उपायाने तुम्हाला अपॉर्च्युनिटी नक्की येतील. ओके, ओके. पण मग समजा असे काही प्रश्न विचारू शकतात लोकं, की हां. ते करण्यामागे एक्झॅक्टली काय शास्त्र आहे? म्हणजे तिथे भगर ठेवल्याने किंवा लोखंडाच्या कढईतच ठेवल्याने काय फरक पडणार आहे? नॉर्थ वेस्टची जी देवता आहे, हां. त्यांचं जे अन्न आहे ते हां. भगर आहे. ओके. म्हणून तर भगर एकादशीला खातात. हां. नॉर्मल भात नाही खात. नाही खात. ओके. हा फरक आहे. लोखंड हे त्या तिथे ठेवल्या जाणाऱ्या त्या देवतेचं धातू किंवा धातुशस्त्र ते त्यांचं आहे. ओके. म्हणून लोखंड ठेवायचं. गोल हा आकार बघा, मिती फार महत्वाची आहे. हां. आपण आजकाल सगळ्या ग्लासात पाणी पितो. हं. आपल्या पूर्वजांकडे ग्लास होता का? नाही ते काय होता? तांब्या होता. तांब्या किंवा गोल हां. होता. तांब्यामध्ये पाणी प्यायला सुरू करा. ओके. तुम्हाला पोटाशी संबंधित, मूलाधार चक्राशी संबंधित प्रॉब्लेम्समध्ये फार लाभ होतात. ओके. आणि त्यातल्या त्यात पुन्हा अजून डीपमध्ये हं. तांब्याच्या गडव्यातून जर पाणी रोज तुम्ही घरातही प्यायला सुरू केलं, हां. तर त्या तिन्ही तत्वांशी, दोन्ही तत्वांशी अलाइनमेंट व्हायला मदत होते. ओके. म्हणून तो आकार गोल.
हां, हां, हां. आता आम्ही जेव्हा उपाय करतो तेव्हा काही ठिकाणी चौकोनी प्लेट्स पण आम्ही प्रस्थापित करतो. तिथे त्या आकाराची गरज असते, तिथे ओके. करतो. म्हणून हे मी म्हटलं ना, की लॉजिकल प्रश्न पडायलाच पाहिजेत, की हां. असं का हे बरोबर आहे? हं. मग हे त्याचं उत्तर आहे, की त्या हं. देवतेचं त्याच्यावरचं जे अधिकार तत्व आहे, हां. तिन्ही देवांना आपल्या त्रिमूर्तींना हं. वेगवेगळी कार्यपद्धती दिली आहे. करेक्ट. ब्रह्माजी म्हणतात, की मी क्रिएट करणं, बरोबर? हां. विष्णूजी म्हणाले, "मी क्रिएट करतो, तुम्ही आता सृजन करा." तर हां. चालेल का? नाही. विष्णू महाराजांकडे जी तीक्ष्ण बुद्धिमत्ता आहे ना, हां. ती सृजनकर्ता जो आहे, जो पालनहार आहे, त्याच्याकडे हं. पाहिजे. हां. कारण पालनहार म्हटलं, की चांगलं वाईट तुम्हाला दोन्ही सांभाळता आलं करेक्ट, पाहिजे. करेक्ट. तर ही ती तत्व आहेत. मग त्या देवतेला जे हं. भोग अपेक्षित आहेत, हा भोग हां. आहे. करेक्ट. तुम्हाला त्यांना द्यायचा आहे, नैवेद्य आहे हं. त्यांचा. आणि ओके. ती जी भगर आहे, ती भगर तुम्हाला चिमण्यांना खाऊ घालायची आहे. हं. फेकून नाही द्यायची कचरा. ती चिमण्यांना हां. खाऊ घाला किंवा एखादं गार्डन असेल, तर तिथे गार्डनमध्ये जाऊन प्रवाहित करून या. तेही ओके. नसेल, तर सरळ पाण्यात प्रवाहित करा. ओके, सोपं. ओके, सो अशा प्रकारे ते छोट्या-छोट्या उपायातून आपण करू शकतो. ओके. तुम्ही मगाशी एक हे वापरला तो शब्द, की दिशा दूषित असणं. हं. सो म्हणजे मी खूप बेसिक विचारतोय, की हां. जे लोकं रिलेट करू शकतील. हां. म्हणजे समजा एखाद्याची पूर्व दूषित आहे म्हणतो म्हणून परिणाम येत नाहीत. तर हं. दूषित असणं म्हणजे एक्झॅक्टली काय? पूर्व दूषित असणं म्हणजे सगळ्यात पहिलं तर हे होतं, की पूर्व बंद असणं पूर्णतः. ओके. ठीक आहे. दुसरं चुकीच्या प्रकारात समजा पूर्वेचा पण असेल, पण पूर्वेचा अ, पदमंडल सांगते तुम्हाला. पूर्वेचं जे रवी म्हणून पदमंडल आहे, तिथे हं. जर दरवाजा आला, हं. तर त्या घरातला जातक हा अतिशय अहंकारी होतो. ओके. अहंकार केव्हा येतो? जेव्हा भरपूर पैसा येतो. हो. नॉर्मली पैसा आल्यावर त्याची सुरुवात पहिली बरोबर, अहंकारापासून बरोबर. होते. हां. तर तो तिथे नसायला पाहिजे. मग तो जयंत पद पाहिजे. हो. जयंत पद तुम्हाला दरवाजाला मिळेलच असं नाही. जे अ, आपल्या ग्रंथकारांनी पूर्वेचं सगळ्यात श्रेष्ठ पद सांगितलंय, महेंद्र हां. आणि जयंत. आता या प्रकारचे जर दोष आहेत, मी म्हटलं ना, की ते डायग्नोस्टिक केल्यावर हां. फार सूक्ष्मात कळतील. पण त्यातल्या त्यात पूर्व बंद असणं, पूर्वेला टॉयलेट आहे तुमच्या किंवा तुम्ही पूर्वेला किचन आलेलं आहे. ओके. आग्नेयेत नाहीये, पण पूर्वेला किचन आहे. हं. त्यातल्या त्यात किचन बरा, नाही असं हां. नाही. पण तोही एक समवॉट प्रमाणात तो दोषच आहे, दूषितच आहे ते. हां. मग तिथे बरेचसे छोटे-छोटे उपाय करून आपण त्याची ऊर्जा हील करून, जी आग्नेयची ऊर्जा आहे ती हां. आपण कलाईन करू हं. शकतो, अलाईन करू शकतो. तर असं करता येतं. दुसरं तुम्हाला सांगते, पूर्वेला तुमच्या काळा कलर आहे. बऱ्याच जणांचा टीव्ही असतो. हां. मी पत्रिकेवरून विचारलं, की "तुमच्या पूर्वेला काही काळा आहे का हो बघा?" ते म्हणाले, "नाही, नाही मॅडम, आमच्या पूर्वेला काही नाही. फक्त ओके. आमचा टीव्ही युनिट आहे." "टीव्ही तुमचा गोरा आहे का?" मग त्यांना क्लिक होतं, की "अरे हो मॅडम, पूर्व." मग मी त्यांना उपाय देते, की "तुम्ही एक काम करा, हे असं-असं करा, असं-असं हां. करा आणि हे करा." मग ते अलाइनमेंट सुरू होते. सो ओके. अशा प्रकारचे तुम्ही दोष म्हणाल तर बरेच आहेत. पण छोट्या-छोट्या क्रियेतून हं. आपण छोट्या-छोट्या उपायातून ह्याला हील करू शकतो नक्कीच. ओके, ओके. आता तुम्ही टीव्हीचं उदाहरण घेतलात. नॉर्मली प्रत्येक घरात सगळ्यात महत्त्वाचं स्थान टीव्हीचंच आहे. लहान मुलं असू दे किंवा स्त्रिया असू देत. मग जसं तुम्ही म्हटलं, की पूर्वेला टीव्ही म्हणजे ऑब्व्हियसली काळा कलर नाही पाहिजे म्हणून टीव्ही. तर काळ्या कलरचे टीव्ही येतात. हं. तर मग टीव्हीची जागा कुठली पाहिजे घरामध्ये? आपल्या शास्त्रात दिलेली नाहीये हो. कारण जेव्हा शास्त्र निर्माण झाली तेव्हा टीव्ही टीव्ही नव्हता. नव्हते. टीव्हीची जागा विचाराल ना, तर टीव्हीची जागा फक्त हॉलमध्ये. कारण ते पितृपद आहे. ओके. म्हणजे मी ज्यांची वास्तू करते किंवा माझ्याकडे हां. ज्या काही वास्तू होतात, माझ्या कोणत्याही जातकाच्या घरात कुठल्याही बेडरूममध्ये टीव्ही नसतो. ओके. मी 6 बेडचं, 10 बेडचं पण घर केलेलं आहे. हं. टीव्ही एकच, हॉल. ओके. म्हणजे अगदीच आई-बाबा आहेत की हं. मॅडम वयस्कर आहेत, सब मतलब वो चॉइस आपका है. हां. आप मुझे पूछोगे कहाँ लगाना है, तो मैं कहूँगी नहीं लगाना है. ओके. है ना? नाही हां. लावायला नाही पाहिजे. लावायचं. कारण काय आहे, बरं आता प्रश्न जर तुम्हालाच मी विचारला, की टीव्ही चांगला आहे का हो? तर घेण्यावर आहे ना. हां, करेक्ट. काही गोष्टी चांगल्या आहेत, काही काही गोष्टी गोष्टी वाईट आहेत. मग त्या पर्टिक्युलर ठिकाणात म्हणाल तर आपल्या कुठल्याच पदमंडलामध्ये ते बसत नाही. ओके. मग त्यातल्या त्यात पितृपदात बसतं. मग हं. ठीक आहे. मग तिथे पण मी टीव्हीचे उपाय पण देते, की टीव्हीच्या बाजूला हे ठेवायचं आहे. टीव्ही ओके. अशा-अशा प्रकारे ठेवायचा आहे. टीव्हीच्या बाजूला तुम्हाला हे ठेवा, जेणेकरून तो कमी बघितला जावा आणि जर बघितला ओह! गेलाच, तर तो चांगल्या प्रकारे बघितला जावा. हां. असं ओके, आहे. ओके. म्हणजे नॉर्मली दिशा तरी मग कुठली दक्षिण किंवा कुठली सांगता नाही मग तुम्ही? सांगू शकत कारण हॉल तुमचा जिथे येईल तिथे ठेवा. कारण हॉल आला की तिथे पितृपद येतं. म्हणून मी तुम्हाला ओके, हॉल सांगितला. ओके. म्हणजे हॉलमध्ये कुठेही ठेवा पण हां, मग त्या पितृपद येतं कारण हां. हॉल हा पितृपदाचं प्रतिनिधित्व करतं ओके, म्हणून. ओके, ओके. आता बऱ्याचदा आपल्याला असं होतं, की बाबा नवीन लग्न झालंय, नवीन संसार आहे. पण नवीन संसार, नवीन घरात गेल्यावरती नवरा-बायकोंमध्ये वाद व्हायला लागतात. मग याचा वास्तूशी काही संबंध आहे का?
आजकालच्या जनरेशनचा प्रश्न आहे ॲक्च्युली हा. अ, अगदी म्हणजे मी सांगेन 100% वास्तूचा प्रभाव पडतो. ओके. म्हणजे असं की नवीन लग्न झाल्यावर अर्थातच नवीन घर घेणं आणि हं. वास्तू होणं, मग तिथे गेल्यानंतर मग तो जातक दोघंही ज्या बेडरूममध्ये झोपतात, त्या बेडरूममध्ये बघा थोडंसं मागे येते की नवीन लग्न झाले म्हणजे काय? नवीन संबंध प्रस्थापित झाले. करेक्ट. बरोबर? हं. बरं नुसते दोघांचे आहेत का? तर 2 कुटुंबांचे झाले. कुटुंबांचे आहेत. आपल्याकडे पूर्वापार म्हटलंय करेक्ट. की लग्न हां, काही दोघांचं नसतं होत. हां. लग्न खरं तर हे 2 कुटुंबांचं होतं. हो. बरोबर की नाही? चंद्र फार परिणामकारक आहे. कारण तुमचे संबंध हं. सुधरवणं किंवा बिघडवणं हे तुमच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असतं. करेक्ट. ज्याचे कारक चंद्र महाराज आहेत. हं. मग चंद्र महाराज जर चांगले ठेवायचे तर दोघांमध्ये आपुलकी येणं, ते हो. संबंध दृढ होण्यासाठी हं. तुम्ही दोघांनी एकमेकांशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे तिथे ते फार महत्वाचं आहे. हो. कारण चंद्र तुमच्या दोघांचे कुठे आहेत, कसे आहेत हं. आणि ज्या बेडरूममध्ये तुम्ही आहात. आता आपण एक सोपं सगळ्यांना रिलेट होईल म्हणून हं. मी ते उदाहरण देते. हां, आग्नेय. हां. आग्नेय शब्दातच सगळं आलंय. हो. तिथे जर बेड आला, तर ती दोघं आहे ना, बरोबर पर्टिक्युलर रात्री झोपायच्या वेळेस आहे ना, छोट्या-छोट्या कारणावरून त्यांच्यात वाद होणार हं. आणि म्हणजे त्या संबंधांची जी एक पूर्तता होण्याचा जो विधी आहे, तो तिथे हां. पूर्तत्वास जाणारच नाही. ओके. आणि मग तिथेच मनवितुष्ट होणं, मग ते हां. संबंध खराब होणं आणि हे हळू-हळू होतं. एकदम काही हां. होत नाही, पण हे हळू-हळू होतं. ओके. मग अशा वेळेस तिथे बेडवर काम करणं, तुमचा बेड कुठे आहे, काय आहे, कशाप्रकारे करू शकतो हां. किंवा छोटे-छोटे उपाय करून तुम्ही त्याची तीव्रता कमी करू शकता का? हे करू ओके. शकतो. तर बऱ्याचदा आग्नेयाचा बेड हा न्यू कपलसाठी फार दोष क्रिएट करतो. म्हणजे फार दोष दिसतात त्याच्यातून. अनुभवास तरी आम्हाला आजपर्यंत हेच आलेत. ओके, हं. ओके. ओके. आता तुम्ही हे नवरा-बायकोचं सांगितलं, की समजा अग्नेयला जर बेड असेल, तर नवरा-बायकोत वाद होतात. पण काही ठिकाणी असंही पाहायला मिळतं, की जॉइंट फॅमिली असते. मग मुलगा आणि वडील ह्यांचं पटत नाही, ह्यांच्यात वाद होत राहतात. मुलगी आणि आई ह्यांच्यात वाद होतात. त्यात नवरा-बायकोंची मग भांडणं होतात. मग खूप कलह बघा घरामध्ये जर होत असेल, तर मग कुठल्या जागेत जास्त दोष आहेत असं वाटतं? बघा इथे मग तुम्ही बघाल ना, तर जसं कुंडलीमध्ये 12च्या 12 ग्रह प्रत्येक व्यक्ती सापेक्ष दिलेली आहे. हां. तसंच घरामध्ये पण आहे. मग तुमचा ईस्ट जर खराब असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं वडिलांबरोबर तुमचं पटत नाहीये. ओके. हां. मग तुमचा जर उत्तर खराब असेल, तर आईबरोबर तुमचं पटणार नाहीये. ओके. नॉर्थ ईस्ट दूषित असेल, तर घरामध्ये छोट्या-छोट्या गोष्टीवरून वाद होणार आहेत. ओके. ठीक आहे. नॉर्थ वेस्ट असेल, तर तुमचे घरात होतात तर होत आहेत. तुम्ही हां. घरातून बाहेर गेल्यावर पण वाद होणार आहेत. ओके. कारण नॉर्थ वेस्ट दूषित आहे. हं. मग साऊथ ईस्ट असेल, तर तुमचं मुलांबरोबर अजिबात पटणार नाही किंवा मुलं ओके. तुमचं ऐकणार नाहीत. बरं. मुलांना तुम्ही जे सांगताय ते त्यांना पटणार नाही आणि ते जे म्हणतायत ते तुम्हाला पटणार नाही कारण ते कनेक्शन होत नाहीये. हां. असे दोष दिसतात. मग ओके. असे तुम्ही बघाल तर प्रत्येक पूर्ण रूमचे कारण हं. प्रत्येक दिशेची आपापली स्तोत्र आहेत. हां. आपापले परिणाम करण्याच्या काही हं. गोष्टी आणि नियम आहेत. तर ते सगळीकडे दिसतात. मग अशा वेळेस काय होतं, की मी नॉर्मली असं सांगते, की अशा वेळेस अ, काहीच नाही सुचत आहे. हं. तर एखाद्या जातकाने कोणताही एखादा मंत्र, स्तोत्र हं. त्याची ऊर्जा घ्यावी आणि ते सुरू करावं म्हणायला. जेणेकरून ॲटलीस्ट ते अलाईन होतं. मग ओके. त्यांना काहीतरी कनेक्शन होईल, की बाबा आपण काहीतरी करू, कुठेतरी दाखवू, काहीतरी बघू हां. आणि मग त्याच्यातून तुम्हाला ती हे मिळते. ओके. तर असं पाहता येतं. ओके, ओके. आता आपल्या एक आग्नेयचा हे होता, तर मी तुम्हाला त्याच्यावरून एक उदाहरण हं. सापेक्ष देते, की ह्याच्यात, की एखादी व्यक्तीने हे करावं किंवा हं. हा विषय याला धरावं किंवा याच्याबरोबर उपाय करून घेऊन ह्याचे उपयोग हं. करून घ्यावेत की नाही, हे बघायचं झालं तर आपण एक उदाहरण द्यायचं झालं तर असं म्हणू, की तुमच्याकडे एक छान गाडी आहे. हं. असं आपण हां. कुठलीही हां. XYZ लक्झरीज गाडी धरू. हां. ती आहे बरोबर? ती गाडी आहे. चला आपण असं गृहीत धरू शॉफर ड्रिव्हन कार आहे. हं. तुमच्याकडे ड्रायव्हर पण आहे. हं. आता सगळं आहे. तुम्हाला एका डेस्टिनेशनला पोहोचायचं एका हं. ठिकाणी पोहोचायचं हं. ह्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर पडावं लागेल ना. बरोबर. लिफ्टमधून किंवा जिन्यातून खाली उतरायला लागेल, गाडीत बसावं लागेल. हो. तुम्हाला ड्रायव्हरला गाईड करावं लागेल. मला इथे-इथे जायचंय, इथे-इथे जायचंय, इतक्या-इतक्या वेळेपर्यंत जायचंय. करेक्ट. म्हणजे हे जी कर्माची पूर्तता ही तुम्हाला करावीच लागणार आहे. हां. आणि हे जे कर्म आहेत, हे आपले कर्म या शास्त्राला अनुसरून घडतात तेव्हाच, जेव्हा तुमची दशा बदलते किंवा दिशा बदलते. ओके.
दशा बदलली ना, की नॉर्मली तुम्हाला बुद्धी होते हां. दिशा बदलायची. म्हणजे वास्तू हां. कन्सल्टंटला बोलवा किंवा मॅडमला बोलवा आणि हे करेक्ट, करून करेक्ट. घ्या. हां. आणि समजा ती दिशा बदललेली असेल, तर तुम्हाला बुद्धी होते, की मॅडम आता आपण घर घेतलंच आहे, मग आपण कुंडलीप्रमाणे मला हे पण सांगा, मी कोणता व्यवसाय करू? मग मला ही हां. व्यवसायाची अपॉर्च्युनिटी आली आहे, मी ही करू का? ओके. कारण मी एखादा व्यवसाय करणार, त्याच्यात उतरणार, हं. त्याच्यात मी लाखो पैसे घालणार आणि मग वाटणार, "अरे बापरे! चुकलं, हे मला लाभतच नव्हतं." हां. त्याऐवजी करेक्ट. थोडंसं हे करून, की बाबा हे मला लाभणारं आहे का? हं. हे करून पण तुम्ही करू शकता. तर करेक्ट. अशा सगळ्या गोष्टींचा, छोट्या गोष्टींचा तुम्ही वापर करून, अलाइनमेंट करून, तुम्ही ह्या शास्त्राचा अवलंब आपल्यासाठी करून घेऊ शकता. ओके, ओके, ओके. मगाशी तुम्ही म्हणालात, की दिशा जर दूषित असेल, जसं आता म्हणतो, की तुम्ही पूर्वी जे सांगितलं, की टॉयलेट आलं असेल, हं, पाणी असेल, तर ते दूषित आपण मानतो हं. शास्त्रानुसार. पण काही ठिकाणी समजा फ्लॅट सिस्टम आहे. 9व्या-10व्या मजल्यावर राहतायत, तर खाली मोकळंच आहे सगळं. मग अशा वेळेस अडगळीची जागा आपण जी म्हणतो, की बाबा खिडकी जर असेल, पण तिकडे स्टोअर रूम सारखं आपण ते ठेवतो. हं. मग तसे त्याचे काही प्रॉब्लेम्स होतात का? हो, होतात ना. कारण स्टोअर रूम समजा, स्टोअर रूम चांगल्या पदमंडलात आला किंवा असं आपण गृहीत धरू, की नॉर्थ ईस्टला खरं तर मंदिर हवं ओके. आणि मंदिराच्या ऐवजी जर तिथे स्टोअर रूम आलं, हं. तर ती चांगली जागा दूषित झाली. हो. कारण जिथे वायुमंडलाची ती प्रक्रिया तुमची हं. बदलाची घडवणार आहे किंवा तुमच्या त्या ऊर्जा एक्सचेंज होणार आहेत, तिथे आपण स्टोअर रूम करून तिथे ती वाईट ह्याने ती दाबून ठेवायचा प्रयत्न केला, तर ती एक्सचेंज नाही होत आहे. हां. मग अशा वेळेस काय होतं, की बघा ईशान्य ही बुद्धी प्रदान करणारी, तुम्हाला चांगले आचार-विचार देणारी हं, जागा आहे. हं. मग अशा वेळेस जर तिथे देवघर नाही आलं, म्हणून तर आपले पूर्वज म्हणतात, की तुम्ही नॉर्थ ईस्टमध्ये मंदिर का पाहिजे? ते आपल्यासाठी आहे. हां. कारण तिथे बसल्यावर तिकडे कितीही बाहेर ओरडा होत असेल, चिडचिड हां. होत असेल, तर देवाच्या इथे बसल्यावर तुम्ही त्या पंचतत्वांशी अलाईन होऊन तुमची हं. बुद्धी, तुमचे विचार नॉर्मल वेला लागावे. हां. तर अशा ठिकाणी जर नक्कीच एखादं स्टोअर रूम आलं, हं. तर ते तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं आणि ठरतं. ओके. इव्हन तुम्ही कुठल्याही दिशेला घ्या, जिथे कुठे स्टोअर रूम येते आणि जर हं, ती पदमंडलच घ्या आपण त्याचं, तर ते जर सापेक्ष नसेल, हं. तर त्याचे परिणाम येतात. थोडे ओके, बहुत का होईना पण येतात. ओके. हं, पण नॉर्मली आता दिशा जरी सोडल्या आपण, तर खिडकी जरी म्हटलं, हं. कारण की फ्लॅटला स्टोअर रूम नसतेच. पण मग बरोबर. खिडकीत खूप सारं सामान ठेवलं जातं. मग ते योग्य आहे की अयोग्य? अ, कसं असतं, की खिडकी म्हटलं, की पुन्हा ऊर्जेचा आदान-प्रदान होणारच आहे. हवा हां, येणार आहे, पास होणार आहे. हां, मग आता ती खिडकी कुठली आहे? हां, कोणत्या दिशेतली आहे? हां. त्याच्यात काय ठेवायचं आणि काय नाही ठेवायचं? हं. यावर माझं स्पष्ट मत आहे, की काहीच जमत नसेल, तर तिथलं जर नको असलेलं सामान आहे अडगळीचं, तर ते काढून टाका. तिथे काहीही ठेवू नका, क्लीन ठेवा आणि सगळ्यात सोपं तुळशीची झाडं लावा. ओके, सोप्पा उपाय. म्हणजे ओके, तुम्हाला माहिती आहे, की मी काहीच करू शकत नाहीये. तिथे तुळशीची रोपं लावा. तुळशीच्या झाडांचा फार सुंदर अनुभव येतो. ओके, ओके, ओके. असं म्हणतात की ज्या घरात तुळस समजा खिडकी असेल किंवा गॅलरी असेल, तुळस उगवत नाही, तिथे निगेटिव्हिटी असते. असं काही आहे का? हो, अगदी. अ, आता हा विषय आला म्हणून माझा एक डाउजिंगचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते. मोबाईल तुम्ही हे बघाल तर मोबाईलचे रेडिएशन्स कमी करण्याची पॉवर तुळशीच्या एका पानात आहे. ओह! आणि मी हे डाउजिंग ना माझ्या ऑफिसमध्ये मुलींना माझ्या मी करून दाखवलंय. ओके. एका पानामध्ये जर एवढी शक्ती आहे, तर हं. विचार करा तुळशीच्या पूर्ण पानामध्ये किंवा झाडामध्ये किती शक्ती असेल. ओह! मग जेव्हा वाईट शक्ती असतात, सगळ्यात पहिलं वाईट शक्ती काय करतात? चांगल्या गोष्टींचा नाश करतात. हो, आहे की नाही? बरोबर. तुळस जेव्हा वैकुंठी जाते, तेव्हा ती तुमच्यावरचं काहीतरी आक्रीत हं. स्वतःवर घेऊन जाते. त्याच्यामुळे हां. तुळस वैकुंठी जाते असं म्हणावं नेहमी. आणि तुळस जेव्हा वैकुंठी जाते, त्यावेळेस त्या तुळशीची विधिवत पूजा करणं हा आपल्याकडे एक सोपस्कार आहे. आता आपण बाकी नाही काय करू शकत, तर तिला मातीतून काढावी हां, आणि मुळासकट जे सुकलेल्या तिच्या काड्या आहेत, त्या हां, तोडून ठेवाव्यात. त्याचा एक सुंदर उपाय सांगते मी जातकांसाठी हां, सगळ्यांसाठी, की अष्टमीला आणि पंचमीला हां, त्या तुळशीच्या ज्या वैकुंठी गेलेल्या तुळशीच्या ज्या हां, सुकलेल्या काड्या आहेत, ज्या तुम्ही हां, काढून डब्यामध्ये भरून ठेवा हां. आणि त्या 5 काड्या घेऊन त्याला कापूस गुंडाळायचा हं, आणि त्या कापसाची पंती म्हणजे हं. मातीच्या दिव्यामध्ये त्या 5 काड्यांची वात कापसाची केलेली तुपाचा दिवा लावायचा आणि तो तुम्हाला घरातल्या देवतेंसमोर, स्पेशली विष्णू महाराजांसमोर म्हणजे कृष्णांसमोर लावायचा आहे ओके. किंवा स्वामींची मूर्ती असेल, स्वामींचा फोटो असेल, तर हं. स्वामींसमोर लावा. सुंदर उपाय आहे हा आणि ओके. हा बरेचसे घरातली निगेटिव्हिटी बाहेर काढायला फार मदत करतो. हा सुंदर उपाय आहे.
ओके, त्याच्यामुळे ओके, वैकुंठी गेलेल्या तुळशीचा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्ही करू शकता आणि याने निगेटिव्ह ऊर्जा कमी व्हायला फार मदत होते. ओके, तर ओके, तुळस ही आपल्यावर सगळं आक्रीत घेते. त्याच्यामुळे वैकुंठी गेली, की लगेच तुम्हाला दुसरी तुळस लावणं अपेक्षित आहे. ओके, ओके, ओके. म्हणजे मला वाटतं वास्तुदोषाचे सिम्प्टम्स बघायचे असतील, तर एखाद्या घरात जर तुळस टिकत नसेल, तर निगेटिव्ह एनर्जी आहे. अगदी, अगदी. ओके, मी मगाशी म्हटलं तसं, की मी नॉर्मली कोणत्याही माझ्या जातकाला वास्तूचे कोणतेही दोष सांगत नाही. ओके. त्याचं कारणच ते आहे. तुम्ही त्या घरात राहणार आहात. हं. आता मी तुम्हाला सांगितलं, की तुमच्या ना इथे दोष आहे, इथे हं. फार मोठा दोष आहे. काय होणार? रोज निगेटिव्हिटी. रात्री झोपताना, हं. बसताना, नाश्ता करताना, खाताना, पिताना तुमच्या हां. डोक्यात एकच शुभांगी मॅडमने हे सांगितलं. करेक्ट. त्याऐवजी मी सांगते तुमची ही दिशा फार उत्तम आहे. ह्याच्यावर काम करायचं, इथे उपाय करायचे आहेत. हां. इव्हन तुम्हाला सांगते काही घरांमध्ये ना असं एखादं खरंच असतं हां, मी पाहिलंय ते. हं. अशी एखादी ऊर्जा ॲक्टिव्हेट झालेली असते, हं. पदमंडल एखादं एवढं स्ट्राँग असतं, की तुम्ही त्या घरात म्हणाल ते होणार. ओह! आणि बाकीचे दोष जर असतील, हां. तर त्या घरामध्ये 90% भांडणं होतात. मग ओके. एकमेकांना दोष दिले जातात. बऱ्याचदा असं पटकन म्हणून जातं कोणी, तुझं ब्लेम्स. असं होणारच नाही. ओह! आणि ती ॲक्टिव्हेट असेल तर? मग अशा वेळेस आहे ना, मी त्या घरात पर्टिक्युलरली प्रत्येक व्यक्तींना सांगते, की हं. एक कृपा करा, या घरात एक काही अवाच्य शब्द किंवा वाईट शब्द किंवा चुकीचं काही बोलू नका. इतकं करा तरी तुमचं भलं होईल. ओके. आणि ते अनुभव येतात. वाह! म्हणजे मी माझ्या एका क्लायंटला सांगितलं, की हं. "ठीक आहे, तुम्हाला भांडायची इच्छा झाली ना, खाली गार्डन छान आहे तुमचं, तिथे जायचं, काय भांडायचं ते भांडायचं, परत घरी यायचं, घरात नाही भांडायचं." ओके. आश्चर्य वाटेल तुम्हाला, फार छोटे उपाय केले होते. छोटंसंच घर होतं ते. हां. त्यांच्या आई माझ्याकडे आल्या होत्या परत. ते मला म्हणाल्या, "मॅडम, मला माहीत नाही तुम्ही काय केलं, पण त्याच्यामुळे माझ्या घरातले कलह आपोआप थांबलेत." ओके. आता ती जी ऊर्जा आहे, कारण हां. तिचं काम वाढवायचं आहे ना. बरोबर मग आहे. भांडणं झाली तर भांडणं भांडणं वाढणारच आहेत. वाढणार आहे. हां. मग प्रेमानेच बोलायचं आहे. तर मी म्हटलं, "मग तुम्हाला भांडायचं आहे ना, स्तोत्र भांडा. स्तोत्र घेऊन भांडा, की तुला हां. स्तोत्र हे येतं का मला?" तेही करू शकता. तर ती ऊर्जा वाढणार आहे. हां. तर अशा काही वास्तूमध्ये अशी पदमंडलं फार जागृत आपल्याला मिळतात, अशी ठिकाणं मिळतात, की ज्याचा आपण अशा प्रकारे छान उपयोग करून घेऊ शकतो ओके, आणि त्याचा ओके, उपयोग ओके. होतो. ओके. समजा आता एखाद्या कुंडलीत आहे, की हा हं. एखादा व्यक्ती खूप तापट आहे किंवा त्याला मानसिक टेन्शन राहणारच आहे. मग त्याने समजा घर घेतलं, तर मग त्याने सुधारणा होऊ शकते का दोन्हीला उपाय करायला लागतील? बघा हा प्रश्न आहे ना, याच्यात तुम्ही ॲक्चुअली दोन्ही गोष्टी विचारल्यात. हं. कुंडली पण विचारली आणि हां, वास्तूही विचारली. हां. समजा मला लढायला जायचंय हं. आणि मी दोन्ही हाताने लढू शकते. तर एक तलवार घेतल्यावर जास्त फायदा होईल का दोन्ही तलवारीने जास्त फायदा होईल? दोन्ही ऑब्व्हियसली तलवारीने. हां. सो मला सांगायचं आहे, की घरात गेल्यानंतर त्यांना फायदा होतोच. पण कुंडलीचे उपाय केले तर अजून जास्त फायदा होतो आणि ओके. म्हणून मग दोघांचे एकत्रित गुण मिलाप करून हां. उपयोग केला किंवा उपाय केले तर हं. फार छान अनुभव येतात. ओके. आता कुंडलीचं तुम्ही विचारलं म्हणून मी आत्ता घडलेली केस म्हणजे हं. तुमच्याकडे येण्या अगोदर आलेला एक फोन त्याचं मी हां. तुम्हाला सांगते, की एक जातकांचा मला फोन आला होता ऑगस्ट महिन्यामध्ये. हं. ऑगस्टची गोष्ट आहे, की मॅडम माझी डिव्होर्सची केस फाईल केली आहे माझ्या बायकोने ओके. आणि गैरसमजातून झाली आहे. मी प्रामाणिकपणे मला सांगत होत्या. अच्छा मी त्यांना ओळखत नाही, नाव, गाव काही ओके. माहिती नाही, काळे का गोरे मी बघितले नाहीत, कसं हं. काहीही नाही. तर म्हटलं ठीक आहे. तर मला म्हणाले, "मॅडम मला खरंच सुचत नाही, पण माझा संसार वाचला पाहिजे. हं. माझ्या पदरात एक मुलगी आहे. माझा संसार वाचवायचा आहे. तुम्ही मला काहीतरी असा उपाय सांगा, की मला डिव्होर्स नाही घ्यायचा आहे आणि मला ओके. तीच बायको हवी आणि मी तिच्याचबरोबर संसार करणार." ओके. म्हणजे इथपर्यंत पुढे बोलले, की हं. डिव्होर्स झाला तर मी आयुष्यात परत लग्न पण नाही करणार, पण मला तीच बायको हवी आणि मला हिच्यावर ओके. डिव्होर्स नको आहे. आता मलाही प्रश्न ना माझ्याकडे कुंडली ना माझ्याकडे काहीच नाही हं. आणि कसं असतं ना समोरचा जातक पॅनिक असतो. त्या हो, सिच्युएशनमध्ये करेक्ट. फार हे असतं. हं. मी म्हटलं एक काम करा, तुम्ही आधी शांत राहा. हं. मग मी 2 मिनिटं मीही पॉज घेतला आणि मी त्यांना एक उपाय दिला, की म्हटलं मी त्यांना हे क्लिअर केलं. मी तुमची कुंडली पाहिलेली नाही, मी काही पाहिलेलं नाही, हं. पण माझा विश्वास आहे, की ह्याने तुम्हाला फरक नक्की पडेल. हां. तर तुम्ही हे करा आणि असा संकल्प घ्या. ओके. संकल्पेविना पूर्ती नाही. नाही. हां. त्याच्यामुळे संकल्प फार महत्त्वाचा आणि मीच त्यांना सांगितलं, की तुम्ही असा संकल्प घ्या. हं. हो म्हणाले आणि तुमच्याकडे यायच्या आधी म्हणजे मी आत्ता जेव्हा नाश्ता करायला गेली होती, त्यांचा फोन आला मला, की "मॅडम" तर म्हटलं, "हां, बोला, मी थोडी घाईत आहे." तर म्हणलं, "नाही, नाही मॅडम, तुम्ही 2 मिनिटं माझं ऐका. मी तुम्हाला हां. खास त्याच्यासाठी फोन केलाय, की मॅडम माझा डिव्होर्स पण रद्द झाला. माझ्या बायकोने हे मान्य केलं, एक्सेप्ट केलं. ती राहायलाही आली आणि आता आम्ही तिघेही एकत्र नांदतोय." वाह! क्या बात है! माझ्या अंगावर काटा आलाय तुम्हाला सांगताना, हे माझं काही नाहीये. मी फक्त निमित्त मात्र आहे.
म्हणजे मी मगाशी म्हटलं ओके. तसं मी पोस्टमन आहे तुमची. माझं काम आहे स्वामींनी मला जी बुद्धी, जे काय आशीर्वाद दिले, जे काय माझा अभ्यास हां. आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं. ओके. आणि त्याच्यातून तुम्हाला रिझल्ट द्यायचं काम स्वामी करतात. मी निमित्त आहे. मी कारण मीमांसा देण्याचं. मी डॉक्टर आहे. हां, तुमचे चेकअप केलं, हां. औषधं दिली, ही घ्या, ही घ्या आणि ते करा. ओके. म्हणजे इतके नो डाउट त्यांना मी जो उपाय आणि मी त्यांना क्लिअर केलेलं. हं. याच्यामध्ये डोकं लावायचं नाही, हे हं, लावायचं. हं. कारण तुम्ही स्वामींना डोकं लावलं, की मग स्वामी डोकं स्वामी लावणार. हां. आणि मी स्पष्ट म्हणते, की तुम्ही हिशोब लावला, की स्वामी हिशोब करणार. स्वामींच्या करेक्ट. इथे हिशोब नाही करायचा. हां. म्हटलं एवढा वेळ तुम्हाला द्यायला लागेल, एवढा वेळ करायचा हां. मॅडम म्हणाले, मी त्यांना जवळ-जवळ सव्वा तास सांगितलेलं. ओके. तर म्हणाले, "मॅडम मी 2.5 तास देणार." म्हटलं, "स्वामींची इच्छा, द्या." आता ओके. 2.5 म्हणाला, तर आता 2.5च्या खाली नाही यायचं. हं. तो म्हणाला 3 महिन्यामध्ये रिझल्ट आला त्यांना. आता ओके. स्वामींनी दिलाय तो. ओके. पण अशा घटना घडतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की तुमची तीव्रता हं. फार कनेक्टिव्ह असेल आणि चांगली असेल, तुमचे चांगले विचार असतील, तर तुमच्याबरोबर असे उपाय नक्कीच तुम्हाला लाभ देतात. ओके. आता त्यानंतर त्यांनी मला सांगितलं, की म्हणजे माझी वास्तू करून घ्या, की कशामुळे हे झालं होतं. म्हणजे हं. त्या उपायातून बाहेर पडलो. हां, पण आता मी हे त्यांना नव्हतं सांगितलं. हां. पण हे नक्की, की असं काहीतरी त्या वास्तूत आहे, की करेक्ट. तिला ही बुद्धी झाली, की मी डिव्होर्स घ्यावा. हां, बरोबर आहे. तर म्हणाले, की "मॅडम तुम्ही वास्तू मला करायची आहे, तर तुम्ही या विरारला राहायला ते." ओके, ओके. तर म्हटलं, "ठीक आहे, आपण ते करूया." तर म्हणजे हा आत्ता काल अगदी अर्धा तासापूर्वीचा तुम्हाला मी अनुभव सांगते. इतके ग्रह आणि वास्तू काम करतात. ओके, ओके. म्हणजे हे इतकं सूक्ष्म आहे ना, की अ, दाखवायचं म्हटलं तर दाखवू नाही शकत. हं. पण अनुभवायचं म्हटलं तर अपार आहे. हां. आणि ओके. मी नेहमी म्हणते, हे अनुभूतीचं शास्त्र आहे. तुम्ही अनुभूती घेतली, तर तुम्हाला हे अनुभूती देणारच आहे. ओके. त्या पर्यंत पोहोचायचे पेशन्स मात्र तुमच्यात पाहिजेत. हं. तर ते नक्कीच तुम्हाला मिळतात. आता तुम्ही जे सांगितलत, की हां, त्या व्यक्तीला प्रचिती आली आणि डिव्होर्स त्याचा राहिला. तर हां. मला वाटतं प्रेक्षकांना उत्सुकता असेल, की एक्झॅक्टली काय उपाय दिला होता? उपायाचं सांगू तुम्हाला तर मला अगदी आतून आलेला उपाय हा होता तो स्वामींचा. तुमची अति तीव्र इच्छा हं. अर्थात चांगली, हां. ती तुम्ही स्वामींच्या चरणी जाऊन सांगा. हं. स्वामींना जे काही तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी जे शक्य आहे ते स्वामींना अर्पण करा हं. आणि स्वामींना सांगा, की स्वामी मी तुमच्या श्री स्वामी समर्थ हं. या मंत्राचा हं. 6 लाख जप पूर्ण करेन. ओह! या दिवसांमध्ये मी दिवसांचं पुन्हा सगळ्या प्रेक्षकांना पण सांगते, की हं. वेळ थोडासा जास्तीचा सांगून ठेवा. ओके. म्हणजे कारण काय होतं मग स्वामी परीक्षा घेतात. जर हं. तुम्ही म्हणालात ना, की मी 6 महिन्यात पुरं करेल किंवा 3 महिन्यात पूर्ण करेल. हां. तर मग जी परीक्षा होते, तर त्याच्याऐवजी मी माझं स्वतःचं सांगते. हां. मी 1.25 वर्ष सांगितलं होतं, ओके. की मी स्वामी तुमचा हा 1.25 वर्षाच्यात पूर्ण करेल. हं. माझी ही इच्छा आहे. हा मंत्र मी जपेन. हां. माझा हा मंत्र पूर्ण व्हायच्यात माझी ही इच्छा पूर्ण करा. ओके. माझा अनुभव आहे, कैक अनुभव आहेत. तुमचा जप पूर्ण व्हायच्या आत तुमची इच्छा पूर्ण झालेली असते आणि मी त्यांना त्या जातकांना हाच उपाय दिलेला. अर्थात पर्सनली त्यांनी मला जे काही अजून काही आतल्या हां, गोष्टी सांगितल्या, हां. त्याला अनुसरून मी ॲडिशनल उपाय पण दिले होते. पण हा महत्त्वाचा उपाय होता ओके. आणि हा उपाय करून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळतो. वाह! वाह! तुम्हाला अजून एक म्हणजे प्रेक्षकांना सांगते, की हा उपाय सुरू केला ना, हं. की तुमच्या घरामध्ये, तुमच्या आजूबाजूला कोण वावरतंय, कुठल्या शक्ती वावरतायत आपल्याला माहीत हां. नाही. त्याच्यामुळे संकल्प करताना फार ध्यान देऊन संकल्प करा. हं. एकदा संकल्प घेतला, की परत फिरणे नाही. नाही. त्याच्यामुळे तो घेतलात, की मात्र समजा तुम्ही संकल्प घेतलाय, की बाबा मी दिवसभरात इतके करेन, जे काही तुम्ही हं. ठरवलंय. समजा ते नाही झालं, तर स्वामींना आधीच सांगून ठेवा, की स्वामी माझ्याकडनं हा करून घ्या. घ्या. आणि किमान हां. कमीत कमी 108 तरी पूर्ण करायचाच दिवसाभरात ओके. आणि मगच पुढच्या दिवसासाठी काही तुम्हाला ठेवायचं आहे तो ठेवा. हां. पण काही ना काहीतरी तो पूर्ण करायचा आणि मगच पुढे जायचं. एकही दिवस त्यामध्ये गॅप येता कामा नये. ओके. ही ह्या संकल्पाची फार मोठी आणि जमेची बाजू आहे. ओके. कारण तुम्ही आज गॅप घेतला, की तो तुमचा मागचा जो संकल्प किंवा जो केलेला जप आहे तो बॅकलॉग. शून्य झाला. आजपासून परत नवीन. परत नवीन. ओके. असं होतं. त्याच्यामुळे ही फार मोठी गोष्ट आहे आणि हा उपाय खरंच करून बघावा. मी तुम्हाला सांगते तुमच्या आपल्या पॉडकास्टवर फार अनुभव येतील आणि खरंच अनुभव सांगावेत लोकांनी. कारण तुमच्या एका अनुभवाच्या जोरीवर इतरांचा कोणाचा तरी विश्वास करेक्ट. ठाम उभा राहत वाह! असतो. हां. फार सुंदर अनुभव येतात. ओके, ओके. वाह! मला वाटतं मॅडमने आत्ता जो एक
अनुभव सांगितलाय किंवा एक रेमेडीज म्हणू आपण थोडक्यात, एक हो. विश्वास सांगितलाय. तो जर तुम्ही ठेवला आणि तुमच्या मनातली काही इच्छा असेल, त्या विश्वासासाठी ठेवलेली, तर ती नक्कीच पूर्ण होऊ शकते. मॅडमने सांगितले. आपण आता पुढे जाऊयात. नक्कीच. आता घरात जर मुलं असेल, तर प्रत्येक आई-वडिलांचं हे असतं, की हा अभ्यास करत नाही, अभ्यासाला बसत नाही. अभ्यासाला बसलं तरी एकाग्रता लागत नाही, लक्षात राहत नाही. थोडक्यात मुलांच्या अभ्यासाविषयी हा प्रश्न आहे. मग त्याची एकाग्रता वाढावी, अभ्यासात रुची यावी, तर मग घरामध्ये, वास्तूमध्ये काय दोष असू शकतात, ज्यामुळे त्याला हा प्रॉब्लेम येतोय? मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी असं म्हणेन, की आजकाल सगळ्या हो. घरचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पहिलं तर मुलांची कुंडली हं. ही फार परिणामकारक ठरते, कारण त्या कुंडलीनुसार त्याचं वागणं, बोलणं हे हां. झालेलं असतं आणि त्याला जर पुन्हा वास्तूची जोड मिळाली, तर मग ते अजून ॲग्रेशनमध्ये जाऊ हं. शकतं किंवा अभ्यासामध्ये गती न येणं, ते होऊ शकतं. तर हां. ह्या दोघांचे परिणाम होतातच. हं. पण त्यातल्या त्यात जर मी तुम्हाला सांगेल, की जर मुलांना अभ्यासामध्ये गती मिळवायची असेल हं. आणि जर त्यांना अग्नेयाचा कोणताही एखादा कोपरा मिळतोय, तर त्या कोपऱ्यामध्ये मुलांना ओके. अभ्यासापुरतं नक्कीच बसवायला पाहिजे. त्याने त्यांना ओके. बऱ्यापैकी हे येऊ शकतं. दुसरं की समजा वास्तूचं म्हणण्यापेक्षा मी असं सांगेल, की स्तोत्रांची जोड याला फार परिणामकारक सिद्ध होते बरं. आणि मी हे अनुभवाने सांगते, हं. की पहिली गोष्ट तर मुलांना संध्याकाळी 7 वाजता बरोबर 7च्या ठोक्याला हां. शुभं करोती म्हणायला शिकवा. ओके. फार महत्वाचं आणि शुभं करोती म्हणून झालं, कारण हं. तो दिव्याचा पहिला मान आहे. हो. शुभं करोती म्हणून झालं, की बाप्पाचं म्हणजे गणपती स्तोत्र हां. कोणतंही एक जे तुम्हाला हां, आवडेल हां. किंवा प्रणम्य शिरसा देवम. हं. त्यानंतर सरस्वती वंदना, सरस्वती स्तोत्र हं. हेही तितकंच परिणामकारक आहे, कारण त्या स्वतः बुद्धीच्या देवता आहेत. हो, हो. आणि तिसरं महत्वाचं स्तोत्र आहे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र. हं. ही 3 स्तोत्र तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा जरी त्यांच्याकडनं करून घेतलीत, हां. तर मुलांच्या अभ्यासामध्ये परिणामकारक बदल तुम्हाला दिसतात. ओके. हं. आता वास्तू अनुरूप बघायला हं. झालं तर एक सरस्वती यंत्र घेऊन यावं हां. आणि सरस्वती यंत्र अभ्यासाचा टेबल जिथे कुठे त्यांचा आहे, हां. तिथे सरस्वती यंत्राची स्थापना करावी आणि त्या सरस्वती यंत्रासमोर ही तिन्ही स्तोत्र म्हणून अभ्यासाला बसायला सुरू करायला सांगायचं ओके. मुलांना. आई-वडिलांना काही वेळ प्रॅक्टिस घ्यावी लागेल, हं. पण ती घ्यावी. 5 मिनिटाचं काम आहे ते. पण नंतर मुलं आपसूक ते म्हणूनच अभ्यासाला बसतील, इतकी सवय हं. त्यांना होते ओके. आणि त्याने त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला फार हं. मदत होते. तुम्हाला प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा अनुभव हां. म्हणून सांगते, की ते स्तोत्र अ, जर सिद्ध करायचं असेल, हं. तर पंचमी हं. पंचमी कोणतीही म्हणजे शुक्ल पंचमी असेल तर अजून श्रेष्ठ. हं. शुक्ल पंचमी कोणत्याही महिन्यातली शुक्ल हां. पक्षातली पंचमी जर घेतली, तर त्या पंचमीला 21 वेळा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र त्यांच्याकडनं करून घ्या ओके. आणि त्याच्यानंतर त्यांना जप करायला सांगा. त्याचे फार सुंदर परिणाम येतात. ओके. कारण मग मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला हं. मदत होतं. अजून तुम्हाला सांगते, जर काही शक्य नसेल, तर मुलांना ॲटलीस्ट किमान पूर्वेला तोंड करून हां. अभ्यासाला बसायला सांगा. ओके. आता पुन्हा प्रश्न येतो, की ते कुठे बसतायत? हे हां. फार महत्वाचं कुठला आहे. कोपरा? हां. कोपरा आहे ते. पण ॲटलीस्ट काहीच नसेल, तर ते पूर्वेकडे तोंड करून जरी बसले, हं. तरी त्या मुलांमध्ये ना बऱ्यापैकी अ, स्वजाणीव म्हणतो ना, हां. ती त्यांच्यामध्ये येते. ओके. तर तसं नक्कीच आपल्याला करता येऊ शकतं, की जेणेकरून मुलांच्या अभ्यासामध्ये त्यांना लाभ होऊ शकेल. ओके. आणि ओके. मग बऱ्याचदा कुंडलीचे उपाय केल्यावर, कुंडलीचा काही जर शांती असेल, काही हां. केलं, त्याच्यावरही फार छान अनुभव येतात, की आपण हे कुंडलीचे उपाय करा. हां. आणि समजा कुंडलीच्या उपायानुसार जर काही अर्पण असेल, तर ते अर्पण दिलं त्या हं. मुलाच्या नावे, एखाद्या हं. देवतेचं अर्पण असेल, ते दिलं तरी पण फार सुंदर अनुभव येतात. तर ओके. असंही आपण करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, की तुम्ही वास्तू आणि कुंडली हां. असं दोन्हींचे उपाय करून त्याची तीव्रता नक्कीच कमी करू शकता. जर तो खूप अग्रेसिव्ह असेल, तर त्याची तीव्रता कमी करू शकतो. ओके. तुम्हाला एक मुलांचा प्रश्न विचारला हां. म्हणून तुम्हाला मी एक सांगते, की मला एक शिर्डीची एक केस आली होती. हां. म्हणजे हा विषय थोडासा गांभीर्याने हं. घेण्यासारखा आहे, की त्यांच्या मुलाला एक व्यसन लागलं होतं ओके. आणि असं व्यसन जे यंग मुलांना फार लवकर लागतं आणि प्रत्येक आई-वडिलांना असं वाटतं, की ते लागू नये. म्हणजे हं. तुम्ही हां. प्रेक्षकही समजत असतील मला हां. नक्की काय म्हणायचंय, हं. कारण मी स्पष्ट नाव नाही घेऊ शकत. हं. तर ते व्यसन लागलं आणि त्या मुलाचं सगळं म्हणजे अगदी आई-वडिलांचा बिझनेस त्याने अर्ध्यावर आणलाय. ओके.
अशा केसमध्ये मी त्यांना काही उपाय सांगितले, की असं-असं आहे, असं-असं आहे आणि तुम्ही हे करा. हं. आणि त्यांनी मला वास्तूचा प्लॅन पाठवला. मी शक्यतो प्लॅनवर वास्तू नाही बघत. हं. पण त्यांनी जो प्लॅन पाठवला, हं. तो प्लॅन पाठवल्यावर माझ्या लक्षात आलं होतं, की हे जातक वास्तू इतक्यात करून घेऊ शकणार नाही. ओके. म्हणजे त्यांनी मला सगळं पाठवलं. मॅडम हे करायचं, हे करायचं, हे करायचं, हे करायचं. आज या गोष्टीला 6 महिने झालेत. ओके. त्यांचा परत फोन आलेला नाही. त्या मुलांवर एखादी वास्तू किती परिणामकारक हं. सिद्ध होते, हे त्याचं फार मोठं उदाहरण. मी त्यांना बरेच काही उपाय दिलेत. हं. त्यांच्याकडनं ते किती झाले असतील आणि किती केले असतील हे हां. स्वामीच जाणे. पण असे येतात आणि अशा वेळेस जेव्हा मुलांना व्यसन लागतं किंवा हं. व्यसनाचे काही परिणाम येतात, तेव्हा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी आपण वास्तू आणि कुंडली असं हां. दोघांचा उपयोग करून नक्कीच आपण ओके. चांगल्या प्रकारचे रिझल्टच्या जवळ जाऊ शकतो. ओके. त्याचे फार चांगले अनुभव येतात. ओके, ओके. हो. जसं तुम्ही आता म्हणालात, की त्या मुलाला व्यसन लागलं म्हणून पूर्ण घर, पूर्ण जमिनीपर्यंत म्हणजे उद्ध्वस्त झालं थोडक्यात. मग जसं तुम्ही म्हणता, की वास्तूत काहीतरी दोष होता. तर मग एक्झॅक्टली काय असतात हे दोष? बघा डाउजिंगमध्ये ना म्हणजे काही स्पेशल केस होती. हं. तर डाउजिंगमध्ये मी काही प्रश्न घेतले होते. तर तिथे असं लक्षात आलं होतं, की तिथे काही अशा अदृश्य शक्तींचा वास आहे, हं. ज्या ते त्याला तिथून हे ओके. करतायत. मग इथे खरं तर मग रेकी हा एक विषय हां. येतो. हां, हां. मग आकाशिक रेकॉर्ड्स आणि ते हं. सगळं त्या सगळ्या गोष्टी येतात. हं. अर्थात आम्ही ह्या सगळ्या वास्तू करताना करतो. हां. मी बऱ्याचदा आहे ना डाउजिंग हं. किंवा रेकी वगैरे असेल, तर मी त्या वास्तूत करत नाही. ओके. मी प्लॅन माझं सगळं घेऊन गेल्यावर मी माझ्या वास्तूमध्ये म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये गेल्यावर मग तिथे मी डाउजिंग करते, तिथे मी रेकी करते आणि ओके. मग अजून काय आतमध्ये आहे का, हां, हां, ते हां. शोधायचा प्रयत्न करते. ओके. कारण त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर तिथल्या ऊर्जेंना अर्थात हं. चांगल्या वाईट दोन्ही धरू आपण. करेक्ट. चांगलंच मला बोलायचंय. हां. म्हणजे मग त्यांना समजा वाईट ऊर्जा आहे, तर त्यांना असं वाटतं की हिला काय कळलेलं नाहीये. हां. मग ठीक आहे. सी बघा बुद्धीनेच हं. करायचंय मला. करेक्ट आहे. तर ते मग मी असं करते की त्या ऊर्जेला मी उद्दीपित करत नाही, की आता हं. तू पण एक्स्ट्रीम तुझं रूप दाखव. हां, हां, हां. मग त्या ऊर्जेला काम ठेवणं आणि काम ठेवून बाहेर काढणं, ही हं. खरी कला आहे. करेक्ट आहे. म्हणजे वास्तूमध्ये असा माझा एक अनुभव आहे, की एका बिल्डरची वास्तू होती ती. हां. आणि त्यांना त्यांचा तो बेसमेंटचा एक किस्सा होता माझ्याबरोबर झालेला. तर मला कळलं, की इथे आपल्याला थांबायला पाहिजे. हां. तर मी त्यांना म्हटलं, की "सगळं छान आहे, काही प्रॉब्लेम नाही." मी अगदी मोठ्याने बोलली आहे. हां. कारण त्या ऊर्जांना सगळं समजतं, भावना, एक्सप्रेशन सगळं ऐकतात. हा माझा अनुभव आहे. ओके. म्हटलं, "नाही, नाही, काही सगळं छान आहे. छोटेसे उपाय करायचे आहेत, बाकीचे केले की होऊन जाईल." हं, आणि मी तिथून निघाली. हं. आणि मी त्यांना WhatsApp फक्त करून ठेवलं, की माझ्या ऑफिसला या. ओके. ते ऑफिसला आले. मग मी त्यांना सांगितलं, की असं-असं आहे, असं-असं आहे. तुम्हाला इथे हे ह्या शांती-शांती करायच्यात, हे करायचं, हे करा आणि मगच काम होणार, तोपर्यंत काम होणे नाही. ओके. सो हे फार जाणीवपूर्वक बघणं आम्हाला हं. फार गरजेचं असतं, की शेवटी डीलच करतोय ना आम्ही त्या करेक्ट, ऊर्जेंशी. करेक्ट आहे. आता हां. त्या ऊर्जा जातकाला त्रास देतायत. का देतायत? कारण त्या ऊर्जांना इथून बाहेर पडायचंय. हं. जर इथून बाहेर पडायचं नसेल, तर ते त्या वास्तूत जातकाला येऊच देत नाहीत. ओके. तुम्ही असं पाहिले असतील बऱ्याचशा केसेस, की एखाद्या घरात ते जातात, "पता नहीं मैडम 6 महीने के अंदर ना यहाँ से हर कोई बेच के ही निकल जाता है और बिक भी जाता है हो, उसका." हो, 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 हे हो. मी अनुभवलंय. मग अशा वेळेस त्या ऊर्जेंना आम्हाला थोपवून ठेवणं, काम करून ठेवणं. बघा एखादी तर्किष्ट, रागिष्ट व्यक्ती आहे, प्रचंड हं. तर्किष्ट आहे. हं. आता मला सांगायचंय, की समजा तुमच्या सीटवर बसली आहे हं. आणि मला अपेक्षित आहे, की तुम्ही येऊन बसलाय. हो. आता मला तुम्हाला उठवायचंय हां. त्या तर्किष्ट व्यक्तीला, की बाबा ते येऊन बसणार. हं. मी त्याला म्हटलं, की "चला, चला उठा आता निघा. इथे काय बसायची हां. तुमची जागा नाही." तर तो उठेल का? नाही रागच येणार त्याला ऑब्व्हियसली. उलट तो म्हणजे कशाप्रकारे रिएक्ट करेल, किती भांडेल. हो. पण तेच म्हटलं, की "साहेब तुमचं छान झालं. आता आपण मस्त बोललो, हं. गप्पा छान झाल्या. तुम्हाला ना तिकडे बोलवलंय. ताईंनी हां. तुम्हाला बोलवलंय बघा बरं." तर ते म्हणतील, "हां, ठीक आहे मी जाऊन येतो." हां. मुद्दा काय आहे? चेअर रिकामी चेअर करणं. रिकामी करणं. चेअर रिकामी झाली ना, मग ती हं. प्रेमाने पण करता येतेच की. करेक्ट. मग त्याच्यासाठी आक्रस्दळपणा किंवा आकडदांडव हं. का करा? कारण एक लक्षात घ्या, ती पण एक ऊर्जा आहे. ती हां. पण एक शक्ती आहे. ती ज्या अर्थी तुम्हाला काहीतरी हिंट देते, त्या हं. अर्थी तिला तुमच्याकडनं
असं काहीतरी काहीतरी अपेक्षित आहे. करून हवंय, हं. जेणेकरून ती तिच्या गतीला प्राप्त होईल हं. आणि तुम्ही तिला मदत केली तिच्या गतीला प्राप्त होण्यासाठी, की मग तुमची वास्तू आपसूक हलकी होते. हां. सहज, की माझ्या 8-10 दिवसापूर्वी माझ्या एका क्लायंटला मी एक उपाय दिला, की तुम्ही हं. हे करा. प्रकर्षाने हे करायचंय. त्याच्याशिवाय मी वास्तूचे उपाय करणार नाही, हे मी क्लिअर ओके. केलेलं आहे. तर त्यांचं झालं. म्हटलं ठीक आहे, ही झाली. आता आपण एक सव्वा महिना झाला, की मग उपाय करायचे. हं. तर त्यांच्या सुनेने मागून सांगितलं, हं. की ताईंना सांगा, की ते झाल्यापासून आहे ना, मला फार हलकं वाटतंय आणि मला फार छान रिलॅक्स झोप लागते. ओह! हे स्टेटमेंट होतं त्यांचं. ओके. म्हणजे नक्की ती ऊर्जा कोणाशी, हं. कोणावर, किती पर्सेंटपर्यंत, कशा प्रकारे काम करत असेल, वी डोंट नो. ओके. आणि तिथे मग ह्या आपल्या शास्त्राचा, हं. कुंडलीचा, वास्तुशास्त्राचा, डाउजिंगचा किंवा सगळ्या शास्त्रांचा हां. उपाय होतो. आता माझे एक जातक आहेत, त्यांनी मला म्हणजे वास्तू, ज्योतिष सगळंच आम्ही करतो. हं. त्यांची कंपनी आत्ता नवीन मी म्हटलं ना, हं. आत्ताची एक कन्सल्टिंग झालं होतं. म्हणाले, "मैडम मुझे ऑफिस का नया ऑफिस का सेटअप डालना है, हं. ये नया-नया प्रोजेक्ट है, मुझे इस कंपनी का नाम भी आप करके दो." हं. कारण त्यांचा अगोदरचा अनुभव असा होता, त्यांच्या 3 कंपनी ते रन करतात. ओके. तिसरी कंपनीचं न्युमरोलॉजी मी करून दिली आहे. ओके. 2 त्यांच्या अगोदरच्या 2 हं. कंपन्यांच्या कंपॅरेटिव्हली त्यांच्या मागच्या 2 वर्षातली ह्या कंपनीची ग्रोथ त्यांनी स्वतः अनुभव केली. ओह! त्यांनी सांगितलं, की "नये कंपनी का भी आप न्यूमरोलॉजी करके दो." हं. आणि 2 वर्षांनी त्यांना बुद्धी झाली, की ह्या आत्ताच्या जुन्या कंपन्या आहेत, त्यांची न्यूमरोलॉजी पण मला आत्ता करायची आहे. ओके, मला ओके. तुम्हाला सांगायचा संदर्भ हा आहे, माझ्याबरोबर 2-2.5 वर्षापासून हां. संबंध आहेत. 2 वर्षात त्या जुन्या कंपन्यांचं नाव बदलावं, हे त्यांना नाही नाही वाटलं. सुचलं. म्हणजे योग्य वेळ आल्याशिवाय ती घटना घडत नाही. नाही. बुद्धी होणं सो गरजेचं बुद्धी आहे. होणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस सगळ्या शास्त्रांचा न्यूमरोलॉजीप्रमाणे तुम्ही नावांची ऊर्जा मॅच करू हं. शकता. म्हणजे काय होतं माहिती आहे का? बघा तुम्हाला ना एक हे सांगते एक एक्झाम्पल. सो म्हणजे माझं असं म्हणणं आहे, की आपण ह्या शास्त्रांना कसं पाहायला पाहिजे, की आपण स्वतःला अपग्रेड करतो, बरोबर? म्हणजे हां. तुम्ही आता टॅब वापरताय, हां. करेक्ट? टॅब वापरताय. ह्याच्या अगोदर मोबाईल असेल. हां. त्याच्या अगोदर तुमच्याकडे तो छोटासा Nokiaचा मोबाईल असेल. हां. तो मोबाईल आपण आत्ता कॅरी करू शकतो का? तर नाही. नाही वापरू शकत. हां. मग आपण आजच्या कालानुसार हं. म्हणजे आजच्या एआयचा जो जमाना आहे त्याच्या अनुसार ते वापरतो. का वापरतो? कारण करेक्ट. आपण स्वतःला अपग्रेड ठेवतो, हो, बरोबर? हो. तसंच ही जी शास्त्र आहेत, ही शास्त्र वापरून आपण स्वतःला अपग्रेड करू शकतो एका सर्टन लेव्हलला, एका सर्टन स्टेजपर्यंत, एका सर्टन वेळी. ओके. म्हणजे ह्या शास्त्रांचा वापर करून आपण आपल्याला अपग्रेड करून घेण्यासाठी नक्कीच चा उपयोग करून घेऊ शकतो. हां. मग याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र आलं, वास्तुशास्त्र आलं, अंकशास्त्र आलं, न्यूमरोलॉजी आली, करेक्ट. डाउजिंगचं शास्त्र आहे, हां. मुहूर्तशास्त्र आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा आपली लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी, आपलं आयुष्य चांगलं अपग्रेड हां. करण्यासाठी नक्कीच वापर करून घेऊ शकतो. आणि फायदा होतो की नाही हं. हा प्रश्न असेल, तर ते वापरून बघितल्याशिवाय कळणार करेक्ट. नाही. हां. आणि जो वापरून बघतो, तो पुन्हा-पुन्हा वापरतो, हा हां. माझा अनुभव आहे. करेक्ट. त्याच्यामुळे पुन्हा कोण वापरतं? ज्याला तुम विश्वास आहे, ज्याला रिझल्ट आलेत. तुम्हाला एखादं एआयचं मॉडेल आवडला किंवा हां. एखादा फोन आवडला, तर तुम्ही नॉर्मली 90% प्रयत्न असतो, की आपण त्याच कंपनीचा किंवा तसा हां. सदृश्य घेतो, हो की नाही? करेक्ट. ट्राय करायचं असेल, तर आपण काय म्हणतो, की नाही हा माझा मेन आहे, आपण हे करू आणि हं. मला याच्यातच अपग्रेड. हां. तर असं होतं. तुम्ही या शास्त्राला तुमचं लाईफस्टाईल अपग्रेडेशनसाठी, हं. तुमच्या चांगल्या विचारांच्या, चांगल्या आचारांच्या हं. किंवा तुमच्या आयुष्यात चांगल्या घटना घडाव्यात, यासाठी वापरण्यासाठी नक्कीच वापरू शकता. हां. असं माझं मत आहे. आणि जसं आपण आपल्याला कायम अपग्रेड ठेवतो या हं. हं. टेक्नॉलॉजीवर. टेक्नॉलॉजीने, तसंच या विषयाला धरून पण ठेवलं तर फायदाच होणार आहे, नुकसान तर नाही होणार आहे. कारण करेक्ट. आजपर्यंत आपल्या शास्त्राने कधी कोणाचं नुकसान केलंय, हां. हे आजपर्यंत ऐकिवात नाही. करेक्ट. मग अगदी ते मंत्रशास्त्र असू दे, हं. यंत्रशास्त्र असू दे, अगदीच काही नाही तर मंत्र आणि यंत्रांचा वापर करून पण आपण हं. आपल्या आयुष्यात लाभ करून घेऊ शकतो, करेक्ट. घेता येतो. करेक्ट, करेक्ट, तर करेक्ट. तसं आपण करू शकतो नक्कीच. ओके. थोडक्यात मला तरी हेच कळलंय, की भले तुम्हाला विश्वास नसेल, प्रयत्न ट्राय करायला हरकत नाही. त्यात काही नुकसान नाहीये. आता नुकसान किंवा ह्याचं सांगितलं. समजा एखादे मगाचचं उदाहरण घेते हां. पुन्हा. तुमची एखादी लक्झरीज गाडी आहे ना, हं. लक्झरियस गाडी. त्या लक्झरीज गाडी घेतल्यानंतर अजून एक डिपार्टमेंट उभं असतं. तुम्हाला हे सांगायला, "सर आप कार में ना ये फिल्म लगा लो. तुम्ही हां. कारमध्ये हे करा, तुम्ही कारमध्ये करेक्ट. ते करा, तुम्ही हे लावा."
हं. तर ते ॲड व्हॅल्यू केल्यावर काय होतं? तुमच्या गाडीची शोभा वाढते की वाढते, कमी होते? वाढते. तर ती शोभा वाढवायची हं. की नाही वाढवायची? करेक्ट. हे आपल्या हातात असतं. बरोबर. त्याच्यामुळे ते केल्याने गाडीची शोभा कमी तर होत नाही. नाही होणार आहे. किती पर्सेंट वाढेल हा ज्याचा त्याचा त्याचा अनुभवाचा प्रश्न. करेक्ट आहे. हो. काही ना काहीतरी ॲड व्हॅल्यू होणार. बरोबर. मग ह्या शास्त्राला तुम्ही ते ॲड व्हॅल्यू म्हणून वापरून बघा. हं. आणि मी तुम्हाला खरं सांगू का? म्हणजे मी प्रेक्षकांना सगळ्यांना हं. सांगते. इनफॅक्ट हे तुम्ही वापरायचं की नाही, हे सुद्धा स्वामींनी लिहून करेक्ट. ठेवलंय. हां. त्याच्यामुळे बरोबर ते आहे. तुम्हाला बुद्धी तेव्हाच होणार हं. शुभांगीकडे जायची किंवा आमच्या सदृश यांच्याकडे हां. जायची, करेक्ट. जेव्हा तुमच्या आयुष्यात ते योग आलेले असणार हं. आणि जर ती तुम्हाला बुद्धी होते, असं वाटतंय की हे करावंसं म्हणजे हं. कुठेतरी ते होऊ घातलंय. करेक्ट. व्हायचं की नाही ते तुमचं कर्म आणि ह्याच्यावर आहे. करेक्ट. आता ह्याच्यावरून एक सांगते बघा, आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. पाणी. हां. 30%च जे काही आपलं हां. हाड मास. करेक्ट. पृथ्वीवर पाणी किती आहे? तेवढंच आहे. जमीन किती आहे? 30% आहे. म्हणजे माझा 15 वर्षातला अनुभवाचा जर लेखाजोखा हं. बघाल, तर मी सांगेल की 70% तुमचं आयुष्य ॲज इट इज डिसाइडेड आहे. हां. ते तसंच होणार आहे. 30%च आपल्याला स्वामींनी दिलंय. हां. तुला जे काही करायचंय ते याच्यात कर. हां. आणि आपण मानव 30% आपल्या कर्माचा ओघ आपण चांगल्या प्रकारे वाढवला. हं. मग त्या कर्मामध्ये सगळं येतं. कदाचित स्वामींनी हे पण कर्म सांगितलं असेल, की बाबा तू वास्तू करून घेतलंस तर तू आज 10 स्टेप्सने वर जाणार आहे. हां. वास्तू गेल्यावर 20 स्टेप्सने वर जातील. 1000ने नाही जाणार, नाही जाणार. पण 20ने जातील. पण तू वास्तू केली तर ते 10चा स्पीड तर वाढणार आहे. करेक्ट आहे. हो. ज्योतिषाचा उपयोग केला तर अजून 5 स्टेप्स वाढशील किंवा अजून हां. 10 वाढशील. वी डोंट नो. त्याच्यामुळे हे आपल्या कर्मावर आहे, की तुम्ही तुमचं कर्म किती चांगल्या प्रकारे करताय, हां. चांगल्या ठिकाणी करताय, चांगल्या गोष्टींसाठी करताय. त्याच्यावर तुमच्या ह्याच्यावर बाकी तुमचं 70% जे लिखित आहे, त्याचा ताळमेळ कमी कसा करायचा ते तुमचं हां. 30% डिसाईड करतं असं मला वाटतं. करेक्ट, करेक्ट, आणि करेक्ट. माझा अनुभव पण हेच सांगतो, हं. की त्या दशामध्ये जेव्हा तुमच्या दिशा बदलतात, म्हणजे घर बदलणं, वास्तू हं. बदलणं, हे बदललं की आपसूक आहे ना, मग तुम्हाला ती गणितं सुधारायला लागतात, हां. की अरे हो, हे असं होतं, हे असं होतं. हां. आणि ती वास्तू मग तुमच्याशी आपसूक तसं बोलते. म्हणजे तुम्हाला कुठेतरी कनेक्ट करेल, तुम्ही कुठेतरी कनेक्ट व्हाल, तुमच्या आयुष्यात कोणतरी असा व्यक्ती येईल, अशा प्रकारे बोलते. असं नाही होणार की वरून कोणीतरी आलंय, तुम्हाला दिलंय, हे कर. हां. ह्या सगळ्या ऊर्जा तुम्हाला चांगल्या ऊर्जेशी कनेक्ट करायला प्रवृत्त करतात. हां. तुम्हाला त्या पॉझिटिव्ह गोष्टींच्या जवळ घेऊन जातात. हं. कर्म तुम्हालाच करायचंय. ओके. आज मी इथे येऊन सांगते, कारण मी माझं कर्म कर्म करते, की करते. मला सांगायचंय बाबा हे हं. अशा-अशा प्रकारे होतं, अशा-अशा प्रकारे होतं. करेक्ट. तुम्ही विचारलात, की बाबा हे करणार हां. का? मला हो म्हणायचं कारण ते स्वामींनी कुठेतरी नियोजित हां. केलंय. करेक्ट. अशा प्रकारे या घटना घडतात. मग ह्या कर्माला, तुमच्या 30% कर्माला जर तुम्ही इतर हं. शास्त्रांची जोड दिलीत, तर 30चे त्या 70 मधले 10% जरी 40 मध्ये कन्व्हर्ट हां. करता आले, 50 मध्ये करता आले, तरी आपलं आयुष्य छान होणार आहे. करेक्ट. आणि अगदी तुम्हाला सांगू का, की मानवाचा जन्म हा गतजन्मीचं सगळं संचित कर्म हां. सेटलमेंट करण्यासाठी झालंय. हं. म्हणजे मी या पॉडकास्टच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते, की तुम्ही किंवा मी, हं. आपण सर्वजण आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती हा ठरवून आलेलो आहे. हो. नवरा कोण, बायको कोण, आई, वडील, मुलं, हं. काका, मामा, चुलता, शेजारी, पाजारी, हं. दूधवाला, पाणीवाला, भाजीवाला सगळे. ओके. तुमचं त्या व्यक्तीच्या आयुष्यातलं तेवढा कर्माचा हिशोब चुकता झाला, हं. की तो माणूस निघून जातो. त्याच्याऐवजी दुसरा येतो. ओह! आणि हे तोपर्यंत घडतं जोपर्यंत आपले हिशोब सेटलमेंट चालू आहे. हां. हे इतकं सोपं गणित आहे. आता या सगळ्या गणितामध्ये या सगळ्या शास्त्रांची जर थोडीशी जोड लावली, हं. तर हे होऊ शकतं, की बाबा तुम्हाला याच्यातून लवकर मार्ग मिळतील, हां. लवकर सोपं होईल. करेक्ट. असं करू म्हणजे शकतो. थोडक्यात आयुष्य जगताना जो होणारा त्रास आहे, जो पेन आहे, तो सेटल होईल, कमी सेटल होईल. व्हायला मदत होते आणि कमी हं. व्हायला मदत नक्कीच होते. नक्कीच, ओके, ओके, नक्कीच. ओके. म्हणजे थोडक्यात आत्ता पूर्ण पॉडकास्ट ऑलमोस्ट संपलाय आपला. तर मला ह्याच्यातून हे कळालंय, की वास्तू करायची का नाही हे तुम्ही नाही ठरवायचं, हे स्वामी ठरवणार आहेत. ज्यावेळेस तुमची वेळ येणार आहे, तुम्ही ऑटोमॅटिकली कोणाशी तरी कनेक्ट होणार. मला हे अगदी, अगदी. क्लिअर कळालेलं आहे मला तरी आता. आणि मला वाटतं प्रेक्षकांनाही हेच कळालं असेल, की तुमच्या आयुष्यात येणारे प्रॉब्लेम्स आहेत,
त्याचं सोल्युशन स्वामी स्वतः घेऊन येणार आहेत. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. ओके. आता बराच वेळ गप्पा मारतो, आता शेवटचा एक प्रश्न घेऊयात. हं. आरोग्याविषयी तुम्ही सुरुवातीलाच बोलला. पण तरी नॉर्मली घरामध्ये स्त्रियांना प्रॉब्लेम्स असतात. आरोग्यासंदर्भात खूप घरामध्ये पाहायला मिळतं, की खूप प्रॉब्लेम्स असतात. तर मग घरामध्ये अशी कुठली ठिकाणं आहेत, ती जर समजा दूषित असतील किंवा प्रॉब्लेम असेल त्या दिशांमध्ये, तर स्त्रियांना फिजिकली किंवा त्यांच्या आरोग्याचे प्रॉब्लेम्स होत असतील? माहीत नाही स्वामींना काय माझ्याकडनं हे करून घ्यायचंय. कालचा एक आलेला फोनचं सांगते. हं, स्त्रियांच्या प्रॉब्लेमवरून म्हणून. हं, अ, वास्तू कशी बोलते हं. ह्याचं एक जिवंत उदाहरण देते मी तुम्हाला. मी एक कोल्हापूरची केस केली. ओके. अ, कोल्हापूरची एक केस केली. त्या केसचं मगाशी म्हटल्याप्रमाणे की स्त्रियांना फार असतं की कसंही होऊ दे, हं, चांगलं होऊ दे. सेम भाव त्यांचे पण होते, की स्वामी भक्त आहेत त्या प्रचंड. तर त्यांनी सांगितलं की "मॅडम तुम्ही या वास्तू." तर म्हटलं "ठीक आहे, तुमच्या दोघांच्या कुंडली पाठवा." हं, तर म्हणाले "नाही मॅडम, ते काय विश्वास ठेवत नाही. त्यांचा काय सगळा विश्वास नाही." म्हटलं "ठीक आहे, ठीक आहे, तुमची पाठवा." मग त्यांची कुंडली बघितली, वास्तू केली आणि वास्तू म्हणजे ती वास्तू इतकी सुंदर वास्तू, काय सांगू तुम्हाला. म्हणजे हं. मी जर वास्तू या क्षेत्रात नसती, हां. तर पहिलं बुकिंग माझं असतं. मीच घेतली असती. ओके. म्हणजे मी गेली ते बघायला. हां. इतकी सुंदर. आमचे अहो पण प्रेमात पडले होते त्याच्यात, की ओके. वॉव! हे हे घडलेली घटना सांगते. ओके. आणि आता हे कसं असतं, फर्स्ट लव्ह हं. होतं, फर्स्ट इफेक्ट करेक्ट. झाला. सगळं झालं, मी करून आली आणि मी वास्तूमध्ये मी म्हटलं तसं मी बोलत नाही. म्हटलं वॉव! सुंदर वास्तू आहे, हं, अप्रतिम वगैरे, वगैरे सगळं झालं. आणि आम्ही वास्तूचं काम केलं, हं. वास्तूच्या प्लॅनवर. आणि मी त्यांना म्हटलं, की "ही वास्तू तुम्ही घेऊ नका." ओके. तर म्हणाले, "मॅडम 50% देऊन झालेत." म्हटलं, "तुम्ही काही करा, स्वामींना सांगा, की ही वास्तू नाही घ्यायची आहे." हं. कारण म्हटलं ही वास्तू घेतली तर ह्या वास्तूचा पहिला प्रभाव स्त्रीवर होणार, ओके. स्त्रीच्या आरोग्यावर होणार. आणि स्त्रीचं आरोग्य म्हणजे सुरुवात मानसिकतेतून होते. कारण स्त्री ही पहिली, बघा सगळ्यात कोमल कोण आहे तर स्त्री स्त्री आहे. आहे. मग ती मनाने आहे, म्हणजे पहिला इफेक्ट इथे होणार आहे. हो. तर मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही काहीही करा." म्हटलं, "तुम्ही तुमच्या स्वामींना सांगा." म्हणजे ह्या भाषेत बोलले. ओके. हां, की "तुम्ही स्वामींना सांगा, की ही वास्तू नाही व्हायला पाहिजे." तर म्हणाल्या, "मॅडम मी प्रयत्न करते." मग मी शेवटी न राहून म्हटलं, "तुम्ही कितीही प्रयत्न करा, ही वास्तू तुमच्याकडे येणार." ओके. पण मी तरीही सांगते, हं. की आता इथे तुमचं पण म्हणजे तुमचे कर्म हं. पणाला लावा, हां. की स्वामींचा हात धरण्यासाठी नकोय मला स्वामी ही वास्तू. हं. तर म्हणाल्या, की "प्रयत्न करते." त्याच्यानंतर जवळ-जवळ 2-3 महिने आमचं कम्युनिकेशन चालू आहे, हं. की मी हे केलं, ते केलं, पण ते काही ऐकायला तयार नाहीत. मी त्यांना उपाय सांगितले, ते काय म्हणायला तयार नाहीत. हं. तर तुम्ही तुमचं करा. नाही म्हणाले. नाही म्हणाले, "मॅडम आता." ते म्हणाले, "नाही, वास्तू हीच घ्यायची आहे, फायनल आहे. मी आता मागे फिरू शकत नाही. मी दिलेला शब्द आहे." बरं. आता बघा हां, वास्तू कसं करून घेते. हं. त्या माणसाने दिलेला शब्द आहे म्हणून त्याला ती वस्तू घ्यायचीच आहे. हं. असं पण होऊ शकतं ना, की ते त्या वास्तू ज्याची आहे त्याला सांगू शकले असते, की "बाबा रे, माझं काहीतरी अर्जंट काम आलंय. मी ही नाही घेत, तुझ्या हं. पुढच्या प्रोजेक्टमधली घेतो की." हां. चालू शकलं असतं. हं. पण ती बुद्धी त्यांना नाही झाली. हं. आणि ती वास्तू घेतली. म्हणजे ऑलमोस्ट रजिस्ट्रेशन होईल आता. आणि आता त्या जातकाने ते इतकं मनावर घेतलं कन्फर्म, की नाही हीच वास्तू, आपलं हेच हं. घर आहे. हं. आणि आता त्यांची चावी पण ऑलमोस्ट त्यांना हँड डिलिव्हर झाली. हां. त्यांना चावी डिलिव्हर झाली. म्हणजे ॲक्चुअली असं घडू नये, पण त्यांचा मला काल फोन होता, हं. की "मॅडम मला आहे ना, मागच्या 8 दिवसापासून प्रचंड त्रास झालाय आणि मी डाव्या पायावरून मला दुखतंय आणि ते इतकं झालंय, की मला डॉक्टरने बेड रेस्ट सांगितली. ओह! अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही. पण जे जातक आहेत ते इतके कनेक्टेड आहेत त्या वास्तूत, की हेच माझं घर आहे आणि हीच माझी वास्तू हं. आहे. ती ऊर्जा एवढी कनेक्ट होते. रजिस्ट्रेशन झाल्यावर पण त्याचे परिणाम दिसणार म्हणजे दिसणार. ओह! आता ही जेव्हा घटना घडते ना, तेव्हा काय असतं ना, हे का घडते ते पण मी तुम्हाला सांगते. म्हणजे मी हं. थोडंसं वेळ हां, हां. घेते हरकत नाही, तुमचा, हरकत नाही, हरकत नाही. की मी हे मानत नाही. हे माणूस तो म्हणत असतो जेव्हा त्याचं सगळं छान चालू असतं. हां. देवाच्या दारात कधी जातो आपण? प्रॉब्लेम असल्याशिवाय जात नाही. अगदी करेक्ट. देव हे आपलं रूप, आपलं अस्तित्व कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जाणवून देतो. हं. मला सांगा, आज मला स्वामींचे कैक अनुभव आहेत.
हं. आजपर्यंत स्वामी मला भेटले नाहीत, पण मला हं. माहिती आहे स्वामी ह्या रूपाने मला भेटलेत. हां. म्हणून मग मी स्वामींचं अस्तित्व नाकारायचं का? हं. आणि दुसरं, आता तुमची दशा चांगली चालू आहे, दिशा चांगली चालू हं. आहे, तुमचा जॉब छान चालू आहे, तुम्हाला छान पगार येतोय, तुमचे हं. प्रमोशन्स होत आहे, सगळं छान होत आहे. हां. त्याच्यामुळे छे हे काय नसतं असं म्हणणं कितपत योग्य आहे? हं. आणि स्पेशली जेव्हा त्याचा इम्पॅक्ट दिसतोय, हं. छोट्या छोट्या परिणामातून त्याची सुरुवात झाली ही दिसतंय, की हां. समोरच्याने आपल्याला हिंट दिली होती, की बाबा हे स्त्रियांशी निगडीत इथे होऊ शकतं. हं. तर भोग हा एकमेव शब्द माझ्या डोळ्यासमोर हं. येतो, की ते तुमचे भोग आहेत. ते भोगल्यावरच तुम्हाला बुद्धी होणार. आता कदाचित त्या जातकांची, त्या दोघांनाही जातकांचं असं असेल, की ते रजिस्ट्रेशन फी, त्या जी रजिस्ट्रार आहे हं. त्याची फी द्यायची बाकी असणार आहे. हां. तो जो ज्याच्याकडनं घर घेतलंय, तो जो मीडिएटर आहे, ब्रोकर एज जो ब्रोकर, असेल. त्या ब्रोकरचे कमिशन द्यायचं बाकी असणार आहे. हं. समजा उद्या जाऊन त्यांनी इंटिरियर केलं, तर हं. इंटिरियरवाल्याचे पैसे द्यायचे बाकी असणार. हे सगळं झालं, की 6-8 महिन्याने किंवा वर्षभराने त्यांना वाटेल, नाही, नाही आपल्याला हे घर काही फळत नाही, आपण आता जाऊया. हां. आणि मग कदाचित ते तिथून बाहेर येणार असतील किंवा येऊ हां. शकत असतील. कदाचित स्वामींना ह्या सगळ्यांचे हिशोब सेटल करायचे असतील, म्हणून करेक्ट. त्यांच्या मिस्टरांना ही बुद्धी दिली, की हां. आपण नाही घ्यायचं, हेच घ्यायचंय. हां. पण तोपर्यंत बिचारीला हिचं हे कदाचित भोग असेल, की बाबा हे करायचंय. करेक्ट. आता तो भाग निराळा, की मग मी त्यांना हं. कुंडलीचे उपाय दिलेत, की हे चुकणार नाही, हं. पण ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी तुम्ही हे उपाय करा. ओके. आणि नाऊ शी स्टार्टेड डुईंग, की हां मॅडम मी हे करते सगळं. ओके, ओके. अशी वास्तू काम करते. म्हणजे तुम्ही स्त्रियांचं म्हणालात म्हणून मी हा हं. आत्ता घडलेला किस्सा तुम्हाला सांगितला. अजून एक सांगते, स्त्रियांच्या बाबतीत बघा तुम्ही हे मान्य कराल, हं. पुरुषांपेक्षा घराशी, वास्तूशी स्त्रिया जितक्या कनेक्टेड असतात तेवढे पुरुष नसतात. नसतं 100%. म्हणजे मी तर माझं स्पष्ट मत आहे. हं. म्हणजे मी जेव्हा ह्या क्षेत्रात उतरली ना, हां. तेव्हा पण आमच्या घरात हेच होतं. हं. सुदैवाने माझे आहो म्हणायचे, की "तुला आवडते की नाही? तुला हं. पटतंय ना? मग हं. तू कर." हं. त्यांनी मला कधी रोखलं नाही कुठल्या हं. गोष्टीपासून. हं. त्याच्यामुळे कदाचित मी इथपर्यंत मजल मारू शकले किंवा हां. इथपर्यंत मी आली. मग त्यामुळे काय झालं, की मग मी छोट्या-छोट्या गोष्टी मी ट्राय करत गेली. जे उपाय ओके. आहेत हे. हं. मग मला कळलं, की अरे काहीतरी तर होतंय. हं. पण ते काहीतरी काय आहे? हं. आणि माझ्यासाठी ते काहीतरी म्हणजे स्वामी आहेत. हां. कारण ती पॉझिटिव्ह ऊर्जा आहे जी करेक्ट, मला करेक्ट. सस्टेन करते हे करायला. करेक्ट. अशा वेळेस बऱ्याचदा जेव्हा तुम्हाला सांगते नॉर्थ, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ नॉर्थ ईस्ट, नॉर्थ नॉर्थ वेस्ट, ओके. ईस्ट ह्यांच्या संबंधित जेव्हा मेजर दोष येतात, त्याचा सगळ्यात पहिला इम्पॅक्ट हा स्त्रीवर येतो. ओके. जलतत्वाचा भाग आहे ना, हं. सगळ्यात जास्त कनेक्टेड कोण असतं? हं. स्त्री असते. स्त्री. तिथे येतो. आणि अशा वेळेस आहे ना, म्हणजे माझं खरंच जातकांना सगळ्यांना इग्नोर करू नका. म्हणजे डॉक्टरांना पण आणि मी तुम्हाला सांगू का, माझ्या एका क्लायंटचा अनुभव सांगते. अजून एक अनुभव हां. तुम्हाला हां. एक्सप्लेन करते. मी त्यांची वास्तू बघितली, सगळं झालं आणि फार मोठं व्यक्तिमत्व आहे हां. हं. वाशीला त्यांची मी व्हिजिट केली, सगळं झालं आणि ना मी व्हिजिट केल्यावर माझे कॅल्क्युलेशन्स सगळं हं. करून झाल्यावर मी त्यांना विचारलं, की तुम्हाला असं काही पायाचा त्रास आहे का हो? आणि तो त्रास तुम्हालाच कळतोय, बाकी कोणाला कळत नाही, डॉक्टरांना सुद्धा. त्यांनी काय करावं माहिती आहे? मला हं. म्हणाले, "मॅडम मॅडम पहिली टाळी द्या. तुम्ही एकमेव आहात ज्यांना कळलंय." अय्यो! हे हे लाईव्ह सांगते आणि हं. आणि बघा हे इतके अनुभव घेतलेत. तर मी म्हटलं, "असं झालंय का की तुम्ही डॉक्टरांकडे गेलाय?" डॉक्टर बोलतात, "काही नाही रे तुला, मसल पेन आहे, काही नाही हं. आहे." हं. 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 तर मॅडम मी आता फक्त लंगडायचा बाकी आहे. ओह! इतका मला डाव्या पायाचा त्रास होतोय. पुढची फार इंटरेस्टिंग स्टोरी ही आहे. हं. म्हटलं ठीक आहे. आता मला त्यांना काही उपाय द्यायचे आहेत, रेमेडीज द्यायचे आहेत, सगळं द्यायचं आहे. आता माझी ना तिथे एक अनावधानाने एक चूक झाली हं. आणि मी हा प्रश्न तिथे घरात विचारला. ओह! आता ही अनावधानाने पण नाही, ही त्या वास्तूने माझ्याकडनं करून घेतलेली कृती होती. हां. आणि मी म्हटलं, की आपण हे रेमेडीज करूया. आपल्याला हे सगळं अर्थात ते नंतर माझं डिस्कशन हां. झालं, की तुम्ही वास्तूचे हे उपाय करा. कुंडलीचे उपाय दिले हं. आणि म्हटलं आपण आता वास्तूचे हे रेमेडीज करायला पाहिजे. हं. तो दिवस आणि आजचा दिवस. त्या वास्तूमध्ये अशा काही घटना किंवा असे काही पदमंडल ॲक्टिव्हेट झाले होते, की त्यांच्या काही कालावधीपुरते त्यांच्या कुंडलीनुसार ते त्यांना परत वास्तू कन्सल्टंट त्या घरात आणावा किंवा वास्तू कन्सल्टंटचे काही उपाय हवेत हे होऊ देणारे नव्हते. ओह! आणि माझ्याकडनं नेमकं ते वाक्य अनावधानाने गेल्यामुळे हं. ते अजून तिकडचे ॲक्टिव्हेट झालं. ॲक्टिव्हेट झालं, की अभी तो इसको एंट्री नहीं. ओह! मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, की त्या करेक्ट. शक्ती किती आणि
हा लाईव्ह घडलेला किस्सा आहे. बरं, ओ. मी इतकं ॲक्युरेट डिटेक्ट केलं होतं. म्हणजे माझा जो डिटेक्शन होतं ते परफेक्ट झालं होतं, की हां, हे इथे दुखतंय. ओके. हां, इथे ते प्रॉब्लेम आहे. पण तो डॉक्टरच बाजूला काढला गेला. लक्षात येतंय का करेक्ट, तुमच्या? करेक्ट. शक्ती अशा काम करतात. ओके. आणि मग अशा वेळेस आहे ना, ते डिले होणं, मग ते आता हं. त्याला बराच काळ झाला. मग अशा सगळ्या गोष्टी जेव्हा डिले होतात, तेव्हा हे वास्तूचेच उपाय असतात आणि वास्तुसदृश्य एनर्जी तिथे काम करत असतात. ओके. त्या घरात त्या लेडीने त्यांच्या अहोंना माझ्यासमोर सांगितलेलं, की आपण हे उपाय करून घेऊया. पण त्यावेळेस ओह! त्यांच्या अहोंचं म्हणजे त्यांच्या बायकोचं ऐकलं गेलं नाही हं. आणि आम्ही तिथून सहज बाहेर आलो. आणि माझे अनुभव आहेत. वर्ष 2 वर्षाने मग पुन्हा तो जातक येतो, की मॅडम आता आपण करूया. हं. आता हे का होतं हे पण तुम्हाला सांगते. एक एक उदाहरण म्हणून शनी हां. महाराजांची महादशा ही 19 वर्षांची असते. हां. त्यातले पहिले 2.5 वर्ष पण शनी महाराजांचेच असतात. म्हणजे त्याच्यात ओके. शनी महाराजांमध्ये शनी महाराज असं असतं. बरं. थोडं दशांमधलं डीप आहे, पण मी हां. तुम्हाला संदर्भ हं. देते. आता शनी महाराज 19 वर्ष राज्य करणार आहेत हं. थोडक्यात. हं. थोडक्यात माझ्या शरीरावर, मनावर 19 वर्ष फक्त शनी महाराजांचं राज्य आहे. ओके. म्हणजे 19 वर्षाचे माझे सीईओ शनी महाराज शनी आहेत. महाराज आहेत. आता त्या सीईओचं अंडर जो पदम आहे म्हणजे हं. मॅनेजर म्हणू शकतो. हं. ते पण शनी महाराज आहेत. 2.5 वर्षाचे. ओके. म्हणजे तिथे तर दुसरं कोणाचं चालणारच नाही. हां. बरोबर? त्या 2.5 वर्षामध्ये परत नवग्रह येतात. म्हणजे ओके. ते 2.5 वर्षाचं नवग्रहात समजा आपण 9, 18 एक 3 महिने, 2 महिन्याचा हं. अवधी धरला. हं, तर हं. प्रत्येक ग्रहाला 3 महिने ते 2 महिन्याचा अवधी येणार. करेक्ट, 8 24. करेक्ट. हां. 3 महिने कोणाला 2 महिने. त्या 2 महिन्यामध्ये पण परत नवग्रह येतात. त्याला वी अंतर्दशा म्हणतात. ओके. आता त्या 2 महिन्यामध्ये 60 दिवस, हं. 60 दिवस 9 जणांना द्यायचेत. 9 ग्रह बरं. आहेत ना, हां. है ना? मग परत ते डिव्हाईड झाले. किती झाले? फार तर 7 दिवस, 8 दिवस किंवा 4 दिवस कोणाच्या पदरी. हां. आता हे पण आहे ना प्रत्येक ग्रहांचे काही कॅल्क्युलेशन्स डिसाईड असतात. ओके. म्हणजे कोणाला 2च दिवस मिळतील. म्हणजे चंद्राला विचारलं तर कदाचित 1च दिवस मिळेल. कारण हो. तो फास्ट गतीचा 1च हां. दिवस असतो एका राशीत. हं, हं, हं. पण बाकीचे ग्रह 3 दिवस, 4 दिवस असतील. तर ती जी घटना माझ्याबरोबर घडली होती, की मी त्या 4 दिवसात त्यांनी मला फोन केला, तुम्ही हां. वास्तू बघायला या, ते सगळं बघून झालं. हां. ती त्यांची लाभ देणाऱ्या चांगल्या ग्रहाची दशा ती 4-5 दिवसाची झाली होती. ओके. त्या 4-5 दिवसात ते झालं. परत सगळं थांबलं. हं. परत ती दशा 2.5 वर्षाची दशा कंटिन्यू होणार ओके. आणि मग ती परत चांगल्या ग्रहाची दशा आली, की मला बोलवणं येणार. ओके, ओके. धिस इज हाऊ कुंडली वर्क्स. हं. आणि मग अशा वेळेस जेव्हा तुम्हाला एखाद्या वेळेस बुद्धी होते किंवा इन्स्टिंक्ट येतं, की अरे नाही करायला पाहिजे किंवा आपण करू. तर माझं असं म्हणणं होतं, की ते 3-4 दिवस किंवा एखादा महिना असतो तुमच्याकडे त्यावेळेस ते करून घ्यायचे. ओके. कारण मग तुम्हाला माहिती नाही दुसऱ्या वेळेस पापग्रहाची दृष्टी येणार आहे, त्याची दशा येणार आहे, त्याची दशा येणार आहे का हं. कोणाची येणार आहे. ओके. अर्थात हे कुंडलीनुसार समजतं आणि मग ते होतं. पण अशा घटना ह्याच्यामुळे होतात. ओके. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की अरे हे मी डिसाईड करतो हां. किंवा माझ्यामुळे हे होतं. हां. असं नाहीये. ती दशा आली ओके. की ती बुद्धी होते. मग ओके. त्यामध्ये मी जसं म्हटलं, की त्या घरात हे 2 दोष प्रामुख्याने होते. हं. नॉर्थ ईस्टला त्याच्यामुळे स्त्रीला रिस्पेक्ट नाही मिळाला, तिचं ऐकलं नाही हं. गेलं आणि ते डिले झाला आणि पुन्हा तो डिले कंटिन्यू झाला. हा एक भाग. दुसरा, की जेव्हा स्त्री तत्वाचा दोष असतो, तेव्हा ह्या सगळ्यांबरोबर अजून एक मेजर दोष दिसतो, तो म्हणजे साऊथ वेस्टचा आणि वेस्ट साऊथ वेस्टचा. ओके. इथे पोटी-पोटीशी रिलेटेड, हं. गर्भाशयाशी रिलेटेड बरेचसे त्रास जाणवतात. ओके. आणि बऱ्याचदा असं पाहायला मिळतं, की हं. अशा सगळ्या त्रासांमुळे फार डिले पण होतो. उशिरा कळतात. ओके. कारण डिलेचेच कारक आहेत ते सगळे. हं, हं, मग हं. ते कळत नाही. मग अशा वेळेस आहे ना, स्त्रीने स्वतःचा म्हणजे ज्या कोण आहेत, त्यांनी स्वतःचा कुंडलीचा नक्षत्र मंत्र आहे, त्याचं चॅन्ट करावं, त्याचा ओके. जप करावा. तो फार लाभदायी ठरतो. किमान सॉरी, त्या घरातल्या व्यक्तींना ही बुद्धी द्यायलाही प्रवृत्त करू शकतो, की बाबा आपण काहीतरी बदलूया. हां, 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 हां. असंही होऊ शकतं. किंवा तुमचे कुलस्वामिनीचे उपाय, कुलाचार कुठे चुकलेत का बघा. कारण ओके. अशा सगळ्या गोष्टींचे जेव्हा एकत्रित दोष दिसतात, तेव्हा हं. आपल्या कुलस्वामिनीचे कुलाचार चुकलेले किंवा राहिलेले हे बऱ्याचदा मला अनुभवास आलेत. ओके. त्याच्यामुळे त्यांनी ते कुळाचार चुकवू नये. ते कुळाचार करणं फार महत्त्वाचं आहे. तर ते केल्याने पण बराचसा फरक पडतो. ओके, 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 त्याच्यामुळे ओके.
हेल्थशी रिलेटेड असेल तर मात्र जसं आपण डॉक्टरकडे जातो, हं. तसं या डॉक्टरांचं जर हे घेतलं तर हां. कदाचित दोन्ही डॉक्टरांचं संलग्न साधून एक चांगला उपाय आपल्याला मिळू शकतो असं मला नक्कीच वाटतं. ओके, ओके, ओके. मला वाटतं आत्तापर्यंत ज्या लोकांनी पॉडकास्ट पाहिला आहे, तर त्यांना हे नक्कीच कळालं आहे, की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना ह्या आपण नाही घडवत ते आपले कर्म आहेत आणि ते घडणारच आहे. फक्त ह्या ट्रिक्स वापरल्या किंवा हे शास्त्र वापरलं, तर त्याची तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते. अगदी, येस. अगदी. तर मला वाटतं मॅडम आता खूप वेळ झाला गप्पा मारतोय आपण. हो. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून थँक आणि यू. मला वाटतं प्रेक्षकांनाही तुम्हाला ऐकून खूप बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. तथास्तु ती स्वामींची इच्छा आहे. हां, तर नक्कीच. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. शुभम भवंतु. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.